नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चॅरियटचं कार्ड पाहणार आहोत. 8 नंबरचं कार्ड आहे चॅरियट आणि इथून फूलच्या आयुष्याची सेकंड फेज सुरू होते. पहिली जी फेज आहे जी आपण पाहिली गेल्या लेक्चर्समध्ये फूलच्या आयुष्याची की एक मॅजिशियन, हाय प्रिस्टेस, एम्परर, एम्प्रेस, हायरोफंट, लवर्स आणि चॅरियट इथपर्यंत त्याच्या आयुष्याची पहिली फेज आहे की आता फूल हा एक मॅच्युअर पर्सन बनलेला आहे की जो आता जग फेस करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्या फिजिकल स्ट्रेंथ आहे, मेंटल स्ट्रेंथ आहे, त्याचं मनावरती कंट्रोल आहे, एक सगळ्या दृष्टीने तो परिपूर्ण एक व्यक्ती आहे. सो आता तो जग फेस करणारे आणि सगळ्या गोष्टी मिळवणारे जे त्याच्या डिझायर्स आहेत. जसं एखादा व्यक्ती मोठा झाल्यानंतर शिकून सवरून स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करतो, जेव्हा कुठे एक इंडिपेंडेंटली आपल्या समाजामध्ये वावरायला सुरुवात करतो आणि एक उत्तरोत्तर प्रगती करत जातो. प्रमोशन्स एक वरची प्रमोशन्स मिळवत जातो. जे काय त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही डिफिकल्टीज येतात त्या तो फेस करत जातो. सो एखाद्या व्यक्तीची सुद्धा ही आपण एक स्टेज समजू शकतो, फुल काय किंवा काय. सो या स्टेजपर्यंत ही त्याची एक पहिली स्टेज म्हणजे त्याच्या कॉन्शियसनेसची स्टेज आहे. म्हणजे जे काय तो आता घडवतो आहे ना त्याचं कॉन्शियस माइंड त्याचं घडवत आहे. आता त्याचा पुढचे जे 7 कार्ड्स आहेत ना, हा त्याचा प्रवास कॉन्शियस माइंडकडून अनकॉन्शियस माइंडकडे होणार आहे. कसा की तो आता जेव्हा जग फेस करेल त्याला जी काही प्रॉब्लेम्स, जी काही डिफिकल्टीज त्याच्या वाट्याला येतील, त्यानंतर कुठेतरी त्याला एक प्रश्न पडायला लागतील की आपलं काय अस्तित्व आहे नक्की. एक त्याचे जे विचार आहेत ना, आता जे एक त्याला सगळं भौतिक जगतामध्ये सगळं काही मिळवायचं आहे, खूप पोझिशन्स मिळवायचे आहेत, सगळ्या प्रकारची सुख ह्या भौतिक गोष्टीमध्ये त्याला जे सुख वाटतं आहे ना, तर अशा काही कंडिशन्स मे बी त्याच्या लाईफमध्ये घडतील की पुढे जाऊन त्याला प्रश्न पडतील की नक्की आपण कोण आहोत, आपलं अस्तित्व काय, आपण का जन्म घेतला. हे जेव्हा त्याला प्रश्न पडायला लागतील तेव्हा समजायचं की त्याचा अनकॉन्शियसनेसकडे त्याचा प्रवास सुरू झाला आहे. आणि तो प्रवास आता आपण या पुढच्या 7 कार्ड्समध्ये बघणार आहे की तो कसा होणार आहे. तर पहिले हे स्ट्रेंथचं कार्ड आहे, त्यानंतर हे हर्मिटचं कार्ड होतं, नंतर हे व्हील ऑफ फॉर्च्यून येईल, त्यानंतर जस्टिस, त्यानंतर हँगमॅन, नंतर डेथ आणि नंतर टेम्परन्स. आणि हे का माहिती आहे का, कारण भौतिक जगामध्ये तुम्ही सुखसुविधा सगळं मिळवतो आपण. ह्या सुखसुविधा काय असं, हे सुखसुविधा म्हणजे मनाचं एक सुख असं म्हणता येणार नाही. तसं असेल तर आता करोडोची प्रॉपर्टी सोडून लोक आश्रमात जाऊन राहतात. का राहतात? सगळं तर आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत, ऐशो आराम आहे, मग का लोक मनशांतीच्या मागे का धावतात. त्याचं कारण आता ह्यातून कळेल, या पुढच्या 7 कार्ड्समधून कळेल की भले आता एक त्याचा अप्रोच हा फक्त फिजिकल आहे. या 7 कार्ड सुरुवातीच्या 7 एक चॅरियटपर्यंत या फुलचा अप्रोच हा फक्त फिजिकली त्याच्या डिझायर्स मिळवणं, जास्तीत जास्त पोझिशन्स मिळवणं. इथे तो कॉम्पिटिशन फेस करेल एका समोरच्यापेक्षा. आपल्याकडे काय जास्त असायला हवं, एक असलं तर अजून एक असायला हवं, अशा एक गाडी असेल तर दुसरी गाडी पण, एक बंगला असेल तर आणखीन काहीतरी मोठं अजून 4 असायला हवे, असं काहीचं एक डिझायर्स असतील त्या तो फुलफिल करत जाईल. सो काही वेळा काय होतं, मनुष्य असं ॲक्च्युली टॅरोट हे काय आहे, हे आपल्याला लाईफ कसं जगायचं हे शिकवत असतं. आपण आयुष्य जगताना जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भौतिक सुखाच्या गोष्टी मिळवताना कुठेतरी आपण आपलं पर्सनल लाईफ कुठेतरी काहीतरी सॅक्रिफाईस करत असतो. मे बी आपली मनःशांती, आपलं पर्सनल लाईफ, आपले रिलेशन्स म्हणा, किंवा काही वेळा नैतिकतासुद्धा सॅक्रिफाईस करावी लागते काही जणांना. जर जास्तच हव्यास असेल तर काही जणं आडवा वाट पकडतात, एखादा फसवणुकीचा मार्ग पकडतात या सगळ्या गोष्टी जमवण्यासाठी. आणि मग कुठेतरी अशी वेळ येते की एक टॉवर सिच्युएशन येते लाईफमध्ये. कारण हे पुढे बघितलं ना तुम्ही, की ह्यामध्ये एक जस्टिसचं काळ आहे. कारण परमेश्वर असतो तो न्याय करतो. म्हणून माणसांच्या एक 30-32मध्ये जसं हे ग्रहांचं कसं प्रत्येक वय असतं, त्या वयामध्ये ग्रह ॲक्टिवेट होत जातात. जसं मनुष्य त्या ग्रहांचं वय गाठतो तसं 30-31च्या दरम्यानमध्ये सॅटर्न ॲक्टिवेट होतो, कारण सॅटर्नचं वय आहे ते. सो त्यानंतर आणि शनी काय कर्मफलदाता आहे. सो तुम्ही त्या वयापर्यंत तुम्ही कसे जगलात, त्यावर तुमची भौतिक तुमचं प्रारब्ध काय जे तुम्हाला भोगायचं आहे
आणि तुम्ही आता जो जन्म मिळाला आहे त्यामध्ये तुम्ही कसं जगला आहेत आतापर्यंत, या सगळ्याचा लेखाजोखा होतो. आणि त्यानंतरची जी फेज आहे ना ती ही आहे. मग तो प्रवास हा कॉन्शियसनेसकडे होतो. सो तो आपल्याला आता इथे बघायचा आहे. ओके, तर आपण आता स्ट्रेंथचं कार्ड पाहू. आपण आपल्या लिस्टप्रमाणे जायचं आहे जो आहे तो. पहिल्यांदा आपण पिक्टोरियल डिस्क्रिप्शन बघू, म्हणजे कार्ड न्यूमरोलॉजी पाहू. आता तुम्हाला या कार्डमध्ये काय दिसतं आहे, तर पूर्ण पिवळं बॅकग्राऊंड आहे स्ट्रेंथच्या कार्डमध्ये. एक तर पहिल्यांदा 8 नंबर आहे, पूर्ण पिवळं बॅकग्राऊंड आहे. आणि ही जी स्त्री आहे पूर्ण सफेद वेशामध्ये आहे. आणि तिने एक कमरेला पूर्ण फुलांची सजावट आहे. तिच्या डोक्यावरती जो आहे बँड त्याला फुलांची सजावट आहे. हे एक इन्फिनिटीचं साईन दिसतं आहे तुम्हाला. ओके, आणि दुसरं म्हणजे तिने हा सिंहाचा जबडा, हा सिंहाचा रंगसुद्धा लाल आहे. आणि हा सिंहाचा जबडा तिने उघडलेला आहे, म्हणजे एखाद्या सिंहाचा एवढा हिंस्र पशुचा जबडा तिने. आणि तिच्या चेहऱ्यावरती अगदी एक निर्मळ भाव आहेत, कुठेही भीती किंवा काही नाही आहे. एक शांत पीसफुल भाव आहेत तिच्या चेहऱ्यावरती. आणि तिने अगदी सहजपणे त्याच्या जबड्यामध्ये हात घातला आहे, असं काहीच आहे. सो हे डिस्क्रिप्शन हे एवढंच आहे यामध्ये. ओके, सो आता आपण बघायचं कार्डची न्यूमरोलॉजी. 8 नंबर आहे कार्डचा, आणि 8 नंबर हा सॅटर्नचा नंबर आहे. सो इथे न्यूमरोलॉजिकली या कार्डचा ग्रह हा सॅटर्न न्यूमरोलॉजिकली, पण ॲक्च्युली ह्या कार्डचा ग्रह हा सूर्य आहे. ओके, तर 8 हा नंबर काय दाखवतो, सॅटर्नचा नंबर आहे. आणि सॅटर्नचा नंबर आहे, तर ह्या नंबर वाईज ह्या कार्डची दिशा ही पश्चिम आहे, कारण सॅटर्नची दिशा पश्चिम आहे. तर 8 नंबर हा मास्टरी दाखवतो. म्हणजे सॅटर्न आहे ना, म्हणजे सॅटर्न हा कर्मफलदाता, कर्माला जास्त इम्पॉर्टन्स देणारा ग्रह आहे. सो कुठल्याही गोष्टीमध्ये ॲक्शन घेणं, मास्टरी करणं. कारण एक सॅटर्नची एक रास आहे मकर रास, ही दशमात पडते जे कर्मस्थान आहे. आणि दुसरंही आहे 11 जी कुंभरास, ती आहे लाभस्थानामध्ये कालपुरुष कुंडलीच्या. कालपुरुष कुंडलीमध्ये किंवा नैसर्गिक कुंडलीमध्ये, म्हणजे जिथे पहिल्या घरामध्ये मेषरास असते, म्हणून हिला कालपुरुष कुंडली किंवा नैसर्गिक कुंडली म्हणतात. सो आपल्या कालपुरुष कुंडलीमध्ये हे कर्मस्थान आहे. सो इथे मकर रास, आणि कर्माचा लाभ हे लाभस्थान आहे, इथे कुंभरास. सो शनीच्या दोन्ही राशी या कर्मामध्ये आणि कर्माच्या लाभ दाखवणाऱ्या अशा आहेत 10व्या आणि 11व्या ठिकाणी. सो सॅटर्न हा नेहमी कर्माला, तुमची कर्म काय आहेत त्याप्रमाणे तुम्हाला फळं देत असतो. सो हे 8 नंबर हा आपली ॲक्शन्स दाखवतो, तुम्ही काय ॲक्शन्स घेताय. म्हणजे तुम्ही कर्मस्थानच लक्षात ठेवायचं त्या कुंडलीमधलं, की कर्मस्थान म्हटल्यानंतर आपल्याला ॲक्शन घ्यायची असते. मग तुम्ही मास्टरी मिळवणं, 8 नंबर हा मास्टरी मिळवणं, एखाद्या गोष्टीमध्ये सातत्याने प्रयत्न करून एखादी गोष्ट आत्मसात करून घेणं, त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहणं, किंवा एखादी गोष्ट मूवमेंटमध्ये असणं, कुठेही स्थिरता नाही, मूवमेंटमध्ये ॲक्शनमध्ये असणं एखादी गोष्ट, हे दाखवतो. इवन ह्या कार्डचा जो अर्थ आहे ना स्ट्रेंथ, हा सुद्धा 8 कार्ड दाखवतो. 8 कार्ड म्हणजे पॉवर, स्ट्रेंथ. ओके, सो या न्यूमरोलॉजीप्रमाणे याची पश्चिम दिशा आहे. दुसरं असं बघितलं तर एक इतर काही जर आपण कीवर्ड्स बघण्याचा प्रयत्न केला 8 नंबरचे, जे याला मॅच होणार आहेत. ओके, आता तुम्ही असं बघताय की ही स्त्रीने ना एकदा अगदी सहजपणे त्या हिंस्र पशुचा जबडा, सिंहाचा जबडा, जो जंगलाचा राजा आहे, त्याला सगळे जंगलातले प्राणी घाबरतात, असा प्राणी त्याच्या जबड्यामध्ये ती हात घालते, म्हणजे इतका सहजपणे. म्हणजे तिने त्याला इतक्या हिंस्र पशुला देखील आपल्याकडे वळवून घेतलेलं आहे. ओके, सो जेव्हा अशी क्रिटिकल कंडिशन असेल, ती तुम्हाला जी हाताळायची असेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही काय करणार की त्याच्यामध्ये तुम्ही
एक पद्धतीने तुम्हाला ती एखादी सिच्युएशन हँडल करायची आहे तर तुम्ही ती व्यवस्थित ऑर्गनाईज कराल, काहीतरी त्याच्यामध्ये सिस्टीम आणाल, नवीन नवीन मॉड्यूल आणाल, प्रॉपर डायरेक्शन, सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत की नाहीत ते बघाल, त्याला एक प्रॉपर डायरेक्शन द्याल. सगळ्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकली करायच्या आहेत, कारण ती सगळं प्रॅक्टिकली करते, हाताने करते आहे, स्वतः प्रॅक्टिकली करते. सो जे काही करायचे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत त्या, दुसरा पहिल्या झटक्यात तो नाही होणार ती सिच्युएशन तशी, पुन्हा पुन्हा करावी लागेल. सो सातत्य ठेवून एक प्रोसेस फॉलो करावी लागेल त्या व्यक्तीला. ही कठीण गोष्ट तिला करायची आहे तर एका झटक्यात पहिल्याच भेटीमध्ये तो जनावर तिच्या ताब्यात येणार नाही आहे. सो पुन्हा तिला सातत्याने प्रयत्न करावे लागेल, ती एक प्रोसेस फॉलो करायला, एक ठराविक स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करावी लागेल, मेथड वापरावे लागेल, आणि तिला तिचं स्वतःची इफिशियन्सी दाखवावी लागेल, त्याच्यामध्ये स्वतःची एक स्किल्स वापरावे लागतील, स्वतःचे अंगभूत काही गुण असतील ते वापरावे लागतील तिला, तर एक तिला त्यातून एक विजय मिळू शकतो. ओके नाही. आणि एक सातत्यपूर्ण ॲक्शन करत राहणे, त्यासाठी स्वतःची ताकद एक दाखवणे, पॉवर दाखवणे, ताकद दाखवणे. सो हे सगळे कीवर्ड्स आहेत ना, हे 8 नंबरचे आहेत. म्हणजे तसं बघितलं तर एखादी गोष्ट सिस्टीममध्ये करणे, सिस्टमाइज करणं, ऑर्गनाईज करणं, डायरेक्शन आणणं, कंट्रोल आणणं. ओके ना. पुन्हा पुन्हा एकदा नाही झालं एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये, परत रिडायरेक्शन करणं त्याला, पुरं दुसऱ्याने एका पद्धतीने नाही झालं परत रिऑर्डर करणं, एका पर्टिक्युलर पद्धतीने इव्हॅल्युएशन केलं तुम्ही एखाद्या सिच्युएशनचं, नाही काही रिझल्ट मिळाल्यावर रिइव्हॅल्युएशन करणं, पुन्हा सातत्य करत राहणं. कुठल्याही गोष्टी ज्या प्रॅक्टिकली करायच्या आहेत, प्रॅक्टिकल प्रोसेस, हे सगळे हे 8 नंबर दाखवतं. तुमची इफिशियन्सी दाखवतो, तुमच्यामधल्या पॉवर, तुमची स्ट्रेंथ, हे सगळं 8 नंबर दाखवतं. सो नंबर वाईज या कार्डचे म्हणजे आपण न्यूमरॉलॉजी लक्षात घेतली ना तर आपल्याला या कार्डचे सगळे कीवर्ड्स कळतात, कारण ते त्याप्रमाणेच ही चित्र रेखाटलेली आहेत, असं ही त्याला कम्पॅटेबल आहेत. तर आता आपण बघायचं आहे सिम्बॉलिझम बघूया. आपण न्यूमरॉलॉजी बघितली, आपण सिम्बॉलिझम आणि त्याचे मिनिंग्स. सो तिच्या डोक्यावरती जे चिन्ह दिसते ना, इनफायनाईटचं चिन्ह, हे एक इन्फिनिटीचं सिम्बल आहे ते. तर ते तिच्यामध्ये जे विजडम आहे, एक नॉलेज आहे तिला, इनर नॉलेज आहे, कुठेतरी ती डिव्हिनिटीशी कनेक्टेड आहे. तिच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, तिच्या पॉवर्स, ते दाखवतं, हे विजडम दाखवतं. दुसरं म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर, डिव्हिनिटीची कंट्रोल आहे म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर आहे तिच्यामध्ये. आणि एक तिने ह्या जनावराला अगदी एक शांतपणे, प्रेमाने, एक म्हणता येईल की म्हणजे तिच्यामध्ये एक पेशन्स दाखवतो आहे, पेशंटली ती करते सगळ्या गोष्टी. ही सुद्धा एक तिची एनर्जी आहे, शांत राहून एखादी गोष्ट करत राहणे, समोर काही होऊ दे, पण त्याही परिस्थितीमध्ये, परिस्थिती किती बिघडलेली असू त्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं आणि प्रेम व्यक्त करणं, प्रेम दाखवणं, ही सुद्धा एक पॉवरच म्हणावी लागेल. पॉवर ही नेहमी खूप काहीतरी भव्य दिव्य करूनच दिसते असं नाही आहे. सो ही सुद्धा एक तिची पॉवर आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती तिच्या मनाचा बॅलन्स ढळू देत नाही आहे. सो ती एक तिची कामिंग, लविंग एनर्जी म्हणता येईल तिला. दुसरं म्हणजे त्या जनावराला वळवून घेताना ती सातत्याने एक एफर्ट्स करते, त्याच्यामुळे तिच्यामध्ये एक पेशन्स आहे असं इथे दिसतं आहे. ओके. आणि हा जो सिंह आहे ना, हा आणि लाल कलरचा आहे. लाल कलर हा नेहमी पॅशन दाखवतो एखाद्या व्यक्तीमधले, डिझायर्स असतात त्या. सो लायन जो आहे, जो सिंह आहे, तो त्या डिझायर्सचा किंवा रॉ पॅशन्स असतात ना आपल्यामध्ये, की किंवा एक अंगभूत म्हणतात ना, एक थोडंसं ॲनिमल इन्स्टिंक्ट म्हणता येईल त्याला. आपल्या प्रत्येकामध्ये एक डिफॉल्टमध्ये काही गोष्टी असतात, आपण प्रत्येक गोष्टीला एखाद्या झटकन काही वेळा रिॲक्ट होतो. तर ते जे इन्स्टिंक्ट आहेत ना, ते हे दाखवतं. म्हणजे कसं माहिती आहे का, आता तुम्ही समजा खूप काहीतरी कोर्सेस वगैरे करून एटिकेट्स वगैरे शिकलात
आणि तुम्ही समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झालात, तर ते रॉ पॅशन म्हणता येणार नाही तुमचे. रॉ पॅशन कधी म्हणेल की काहीच आपण एखाद्या व्यक्तीला समजा झोपेतून उठवलं, काही कारणाने उठवलं आणि अचानकपणे तो कसा रिॲक्ट होतो त्यावेळी, ते त्याचे रॉ पॅशन्स म्हणता येईल. किंवा सहजपणे एखाद्या गोष्टीला तो एखादी ॲक्शन झाली आणि त्याचे रिॲक्शन्स काय आहेत, मग तो त्यावेळी तो सज्जन व्यक्तीसारखा वागतो आहे का, किंवा त्याच्या तोंडून चांगले वाक्य निघत आहेत का, ते. सो हे जे आहेत ना, हे आपल्यामधले रॉ पॅशन्स आहेत. मग जेव्हा आपण एखादं आपलं विजडम वापरतो, एखादं नॉलेज वापरतो आणि त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये आणतो की नाही, बाहेर वावरायचं ना तर आपण हे असंच वागायचं, समोरच्या व्यक्तीशी बोलायचं तर आपण हे असंच पद्धतीने बोलायचं, आपल्या तोंडून एकही वाईट कोणाचाही एक अपमान होता कामा नये, कोणालाही आपण एक वाईट वागवता कामा नये, आपल्यामध्ये सगळ्या प्रकारचे एटिकेट्स असायला हवेत. हे जे करणं आहे ना, ते हे स्ट्रेंथचं कार्ड दाखवतो. म्हणजे तुम्ही बाहेर वावरताना तुमच्या मनातले, तुमच्या अंगभूत जे एक इन्स्टिंक्ट आहेत, काय म्हणतात, ओरिजिनॅलिटी जी आहे ती, ओरिजिनॅलिटी इन द सेन्स की तुमचे जे बेसिक इन्स्टिंक्ट काय असतील, डिझायर्स असतील, जे पॅशन जे आहे तुमचे, पण ते बाहेर वावरताना किंवा एक समाजात वावरताना तुम्ही एक पॉझिटिव्हली ते दाखवताय, एक्सप्रेस करताय. सो ते हे कार्ड दाखवतं. ओके. दुसरं म्हणजे ती कुठलेही फोर्सेस वापरत नाही आहे, ती तिचं इनर स्ट्रेंथ वापरते, तिची इंटरनल पॉवर वापरते, एक मानसिक ताकद वापरते तिची त्या कठीण गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, लायनला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. तिचा जो व्हाईट रोब आहे ना, हा तिने घातलेला आहे, हा एक तिच्या एक सोलची प्युअरिटी दाखवते की ती अंतर्मनातून खूप प्युअर आहे असं. तिच्या कमरेभोवती तिने एक गुलाबाच्या फुलांची सजावट आहे बघा, एक चैन आहे तिने अशी गुंडाळलेली. तर ते एक दाखवतं काही एक ते सेलिब्रेशन दाखवतं की दुसरं म्हणजे ती स्वतःला प्रोटेक्ट करते. असा त्याचा अर्थ आहे. एक म्हणजे ती जे काही करते ना त्याचं एक प्रकारे ती सेलिब्रेशन देखील करते. दुसरं म्हणजे स्वतःला ती प्रोटेक्ट करते त्या फोर्सपासून, त्या एक वाईल्ड फोर्सपासून ती स्वतःला एक ताकद बनवून देते आणि ती प्रोटेक्ट करते, त्याचं ते सिम्बल आहे. येलो बॅकग्राऊंड जे आहे तो एक कॉन्शियसनेस दाखवतं. दुसरं म्हणजे सपोर्ट दाखवतं, परमेश्वरी सपोर्ट दाखवतं. बाकी इथे त्यामध्ये फारसं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे याच्यामध्ये, या कार्डमध्ये फारसे डिटेल्स नाही आहेत व्यवस्थित. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तिची प्युअरिटी आहे मेन म्हणजे. दुसरे म्हणजे ते पॅशन्स आहेत, रॉ पॅशन्स आहेत, रॉ गोष्टी, कुठल्याही आपल्या हॅबिट्स जरी असतील ना, कुठल्याही आपण जे काही आपले विचार असतात ते रॉ असतात की ते त्यांना एक बाहेर एक्सप्रेस करताना आपण एक चांगल्या पॉझिटिव्हली एक्सप्रेस करणं असं ते एक दाखवतं. आणि एक विजडम आहे. ह्या गोष्टी ह्या जास्त लक्षात ठेवण्यासारखं आहे. दुसरं हे कार्ड हे पॉझिटिव्ह आहे, कुठल्याही दृष्टीने पॉझिटिव्ह कार्ड. दुसरं जर बघितलं तर एक आपण आता कलर प्रॉपर्टीज बघितला. हा रेड कलर हा पॅशन दाखवतो, डिझायर्स दाखवतो, आणि येलो कलर हा एक तुम्हाला परमेश्वरी सपोर्ट दाखवतो. इमोशन्स काय ते पाहूया आपण या कार्ड्समधले. इमोशन्सचं आता बघितलं तर एक पहिला तर इमोशन्स तुम्हाला असं दिसते की तिने ही सिच्युएशन जी आहे, तुम्ही आता ह्याचा अर्थ आहे ना एक डिफिकल्ट सिच्युएशन असा मनामध्ये घ्या आणि मग त्या जज करण्याचा प्रयत्न करा, इमोशन्स बघण्याचा प्रयत्न करा की ही डिफिकल्ट सिच्युएशन आहे, पण तिने काय केलं आहे, ती हाताळते आहे. म्हणजे तिने ती ॲक्सेप्ट केली आहे, ती परिस्थिती तिने पहिल्यांदा परत ॲक्सेप्ट केली, मगच ती त्याच्यावरती, म्हणजे कुठलीही कठीण गोष्ट असू द्या आयुष्यामध्ये, ती पहिल्यांदा तुम्ही तिला सामोरं गेल्यानंतर तिला ॲक्सेप्ट करावं लागतं की हां बाबा हे माझ्या लाईफमध्ये हे घडलं आहे, ओके आहे, आणि मगच त्याच्यावरती आपण काही उपाययोजना करू शकतो. सो हा ॲक्सेप्टन्स हा तिचे इमोशन्स दिसतात की तुझ्या परिस्थितीला तिने ॲक्सेप्ट केलेलं आहे की आपल्याला आता हे करणं भागच आहे
याचं मन वळवणं भागच आहे, नाईलाज आहे. सो आता आपण इथे सगळे स्ट्रेंथ वापरायला लागतील आपले. सो हा ॲक्सेप्टन्स आहे. दुसरं म्हणजे हिच्यामध्ये तेवढं बळ आहे, म्हणतात ना, एक धाडसीपणा दिसतो आहे तिच्या या कार्डमध्ये आपल्याला. दुसरं तिच्या चेहऱ्यावरचे भाव, आणि ती हे सगळं प्रेमाने करते. म्हणजे कुठेही राग किंवा कुठेही एक वेगळे इमोशन्स दिसत नाही. सो एक प्रेमळपणा म्हणता येईल. ती शूर आहे असं म्हणता येईल. ती परोपकारी आहे ती. हाही एक भाव दिसतो की एक लिटरली जर असा अर्थ घेतला आपण तर तो एक परोपकारीपणा तिच्यामध्ये दिसतो. एक मृदू भाव आहे तिच्यात, एक शांतपणा आहे. दुसरं म्हणजे ती सजग पण आहे त्या बाबतीत. जरी शांतपणा जरी असला तरी ती अलर्टनेस पण आहे तिच्यामध्ये, ती विजडम आहे तिच्यामध्ये. तिने स्वतःचं प्रोटेक्शन ची सोय केलेली आहे. ते प्रोटेक्शनसाठी ते रोजेस तिने गुंडाळलेले आहेत, त्याची एक माळ गुंडाळलेली आहे ती कमरेला. सो तिने तिच्या प्रोटेक्शनचा पण एक विचार केलेला आहे. सो ती कॉशियस आहे, सावध आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं मी म्हटलं एक संवेदनशीलपणा म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीबद्दल भले कठीण गोष्ट असेल, काही असेल, म्हणजे कठीण एखादी सिच्युएशन असेल असंच नाही. एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली आहे पण ती न बदलणारी असेल, ती आडमुठी असेल, तर आपल्याला एखाद्या वेळी राग येऊ शकतो समोरच्याला त्या व्यक्तीच्या बाबतीत. पण एक हिला एक कंपॅशन आहे असं म्हणता येईल. एक संवेदना आहे तिला, एक संवेदनशील व्यक्ती आहे ती, प्रेमळ व्यक्ती आहे. दुसरं म्हणजे असं दिसतं की ती कॉन्फिडंट आहे. तिला कल्पना आहे की आपण हे सगळं करू शकू. तेवढा तिला स्वतःवरती एक विश्वास आहे. ती त्या बाबतीत आहे. तिच्यामध्ये एक तेवढं शौर्य आहे, करेज आहे असं म्हणता येईल. दुसरं ती डेअरिंग करणारी आहे हेही म्हणता येईल. म्हणजे थोडाफार सिमिलर झालं ते. करेज काय म्हणा, ॲडव्हेंचर काय म्हणा, डेअरिंग काय म्हणा. दुसरं म्हणजे काय, ती एक निश्चयात्मक भूमिका आहे तिची असं म्हणता येईल. की तिने निश्चय केलेला की मी ही परिस्थिती बदलणार, ह्याचा मी जबडा ओपन करणारच, असं काहीतरी एक निश्चयात्मक म्हणता येईल. दुसरं ती स्वतःचं डिफेन्सिव्ह आहे, स्वतःला प्रोटेक्ट करणारी आहे. दुसरं हे तिला एकदा करून चालणार नाही. तिला सातत्याने सतत प्रयत्न करावे लागणार, तेव्हा कुठे ही सिच्युएशन तिच्या ताब्यात येणार आहे. सो एक डिटर्मिनेशन म्हणता येईल, पर्सिव्हरन्स म्हणता येईल, की सातत्य राखणं एखाद्या गोष्टीमध्ये. हा एक भाव, हे एक इमोशन्स दिसतात या कार्डवरून. दुसरं तिला होप्स आहेत की आपण हे करू शकू आणि आपल्याला याचे जसे हवे तसे रिझल्ट मिळतील. सो तिच्यामध्ये एक आशावाद आहे. सो एक इमोशन्स इथे दिसतात. ती नम्र दिसते चेहऱ्यामध्ये, नम्रता दिसते तिच्यामध्ये, हंबलनेस आहे. दुसरं म्हणजे एक ह्युमर म्हणता येईल तिच्यामध्ये आहे. दुसरं गोष्ट, एखादी गोष्ट सिच्युएशन आपल्याला हँडल करायची तर पहिल्यांदा आपल्याला ती ॲक्सेप्ट करावी लागते. हे तर मी सुरुवातीलाच म्हटलं. तसंच आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा लागतो. तेव्हाच आपण त्यामध्ये एक नाविन्य आणून परत प्रयत्न करून, नव्या मेथड्स वापरून, नवीन ऑर्गनाईज, मगाशी 8 नंबरचे जे कीवर्ड सांगितले तसे. सो इंटरेस्टेड आहे ती त्या गोष्टीमध्ये. ते करण्यामध्ये तिने तिचा इंटरेस्ट घातलेला आहे असं म्हणता येईल. ती प्रेमळ आहे असं म्हणता येईल. प्रेमळ, एक संवेदनशील, एक असं दुसरं म्हणजे सकारात्मकता आहे असं आपण म्हणू शकू. तिच्यामध्ये एक धैर्य आहे. दुसरं म्हणजे एक पेशन्स म्हणता येईल, की तिला एक कल्पना आहे की आपल्याला हे सतत करावं लागणार आहे. किती दिवस आपल्याला करावं लागेल सांगता येत नाही. तोपर्यंत एक धीर धरणं, हा एक स्वभाव तिचा दिसून येतो. तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे फार पीसफुल दिसत आहेत. सो तो एक इमोशन दिसेल इकडे. दुसरं एक निश्चयात्मक आहे, तसे ती निर्णयात्मक पण आहे असं दिसेल, की कुठल्याही गोष्टीवरती निर्णय घेणं, डिसिजन घेणं. एखादी कठीण गोष्ट आहे याच्यावरती ती डिसिजन घेते आहे, काहीतरी स्टेप्स घेते आहे. मला हे करायचं आहे, हे एम गाठायचं आहे असं. सो एक की असं म्हणता येईल की ती हे पण आहे, निर्णयात्मक पण आहे. प्रसन्न व्यक्तिमत्व आहे तिचं. ती डिस्टर्ब दिसत नाही आहे कुठल्या या सिच्युएशनमुळे. तिचं स्वतःचं अंतरंग प्युअर आहे, प्युअरनेस आहे, राखलेला आहे तिने. या सिच्युएशनमध्ये सुद्धा स्वतःची प्युअरिटी राखलेली आहे. सो ते एक म्हणता येईल. दुसरं सहानुभूती, हा एक इमोशन दिसू शकेल. एक टेंडरनेस, एक सॉफ्टपणा म्हणता येईल ना, एक मनाचा, तो एक म्हणता येईल.
दुसरं एक ती विजयी मुद्रा पण आहे की ती हे करते आहे आणि ते तिला एक विश्वास आहे आपण करू आणि विजयी पण भाव आहे तिच्यावरती असं. सो हे एक इमोशन्स आपल्याला या कार्डमधून दिसतील. तर आता आपण इमोशन्स झाले, कलर प्रॉपर्टीज झालेत, असोसिएटेड प्लॅनेट आणि हिचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता या कार्डचं ना मी तुम्हाला सांगते. स्ट्रेंथ कार्ड कालपुरुष कुंडलीमध्ये हा सिंह आहे ना, कालपुरुष कुंडलीमध्ये पंचमामध्ये सिंह रास आहे. सो हे स्थान आहे या कार्डचं, पंचम स्थान. 1 2 3 4 5 हे पंचम स्थान. आता हे पंचम स्थान कुंडलीमधलं काय काय दाखवतं. पंचम स्थान कुंडलीमधलं हे विद्येचं स्थान आहे, हे प्रेम प्रणयाचं स्थान आहे. दुसरा पंचम स्थानावरून एक तुमच्या संततीचा विचार होतो. दुसरं एक मैदानी खेळ किंवा तुम्ही जे छंद जोपासता किंवा छंदामधून तुम्हाला जर एखादी गोष्ट पैसा वगैरे मिळवायचा असेल ते दिसते. काही वेळा बौद्धिक गोष्टीमधून जो पैसा मिळवायचा असतो ना, किंवा एक लॉटरी किंवा काय सट्टा जुगार ह्याच्यामधून जो मिळणारा पैसा असतो ना, तो इथून बघितला जातो. सो हे पंचम स्थान हे जास्त करून आपण कशासाठी बघतो, हे कलेचं स्थान आहे. सिंह रास ही पंचमामध्ये पडते कलेचं, आणि सिंह रास ही सूर्याची आहे. सूर्य आणि चंद्र यांना एक एकच राशी दिलेल्या आहे. बाकी सगळ्या ग्रहांना 2-2 राशी आहेत. म्हणजे मेष, मंगळाची ही मेष आहे ना, तर मंगळाची वृश्चिक पण आहे. हां, शुक्राची वृषभ आहे ना, तर शुक्राची तुळ पण आहे. बुधाची मिथुन आहे, तर बुधाची कन्या पण रास आहे. चंद्राची फक्त कर्क रास आहे आणि सूर्याची सिंह रास आहे. बस. शनीच्या 2 राशी आहेत, मकर आणि कुंभ. गुरुच्या 2 राशी आहेत, इथे मीन आणि धनु आणि मीन. सो बाकी ग्रहांना 2-2 राशी आहेत, पण चंद्र सूर्यांच्या एकच राशी आहेत. चंद्राची कर्क आणि सूर्याची सिंह. सो ही सिंह रास हे पंचम स्थान हे स्ट्रेंथचं कार्ड दाखवतं. इथे प्लेसमेंट आहे त्याची, आणि म्हणून या कार्डचा ग्रह हा सूर्य आहे. पण न्यूमरॉलॉजिकल प्रमाणे 8 नंबर जो आहे ना, याचा ग्रह न्यूमरॉलॉजिकली सॅटर्न आहे. पण आपण काय सांगायचं की स्ट्रेंथचा ग्रह हा सूर्य आहे आणि त्याची प्लेसमेंट ही पंचम स्थानामध्ये आहे. ओके. सो आता आपण पंचम स्थान मध्ये सिंह राशीमध्ये याची प्लेसमेंट आहे. तर आता आपण सूर्याचे कॅरेक्टरिस्टिक बघूया. सूर्य काय सांगतो. आता तुम्ही सूर्य हा जो या कार्डचा ग्रह आहे त्याचे जेव्हा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार कराल ना, तर तुम्हाला ते सगळे याच्याशी मॅच होतात. जसं तुम्ही न्यूमरॉलॉजिकल प्रमाणे जे आहेत 8 नंबरचे जसे मॅच होताना दिसले ना, तसेच सूर्याचे सुद्धा इथे तुम्हाला मॅच होताना दिसेल. कसं तर मुळात सूर्य हा काय आहे की एक खगोलशास्त्राप्रमाणे तारा आहे, स्वयंप्रकाशित आहे. इतर ग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. बाकी सगळे ग्रह या सूर्याभोवती एक वर्तुळाकार लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. हो, कारण सूर्याचं हे गुरुत्वाकर्षण सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे सगळ्या ग्रहांना तो फिरवतो स्वतःच्या भोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये. सो एक सृष्टीचा राजा म्हणता येईल सूर्याला, की एक तो ग्रहांचा राजा आहे. ओके. एक सेंटरला असा आणि आजूबाजूला त्या सगळे ग्रह, सुरुवातीला बुधाची कक्षा असते, नंतर शुक्राची कक्षा असते, नंतर पृथ्वीची कक्षा. पृथ्वी भोवती चंद्र फिरत असतो आणि चंद्रासकट ती सूर्याभोवती फिरत असते. त्यानंतर एक पृथ्वी, नंतर मंगळ, नंतर गुरु, नंतर शनी, नंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटो अशा लागोपाठ कक्षा आहेत. सो एक सेंटरला सूर्य, तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं सेंटरला सूर्य असतो. सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण आहे ना ते जास्त आहे, त्यामुळे हे सगळे ग्रह त्याच्याभोवती फिरत असतात. आणि सगळे ग्रह हे सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, आणि म्हणून आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो सूर्य, कारण मुळात ग्रहांची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. सो आता हा सूर्य जो आहे ना, सो एकतर ग्रहांचा राजा आहे. दुसरं सगळ्या ग्रहांना जो एक तेज मिळतं ते सूर्यापासून मिळतं, कारण ग्रहांना स्वतःचं तेज नाही आहे, ते काही तारे नाही आहेत. तर सूर्य हा तारा आहे.
स्वयंप्रकाशित आहे आणि आत्माकारक आहे. एक आपण किती आयुष्य जगणार हे सूर्यावरून ठरतं. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सूर्य बलवान असेल तर त्याला एक आत्मिक बळ मिळतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला आत्मिक बळ गरजेचं असतं. तुमच्याकडे एक वेळ मानसिक नसेल, मानसिकदृष्ट्या जरी तुम्ही खचलात ना तरी तुमच्या आत्म्याचं बळ असेल ना तरी मनामध्ये तो चिवटपणा असतो की यातूनसुद्धा बाउन्स बॅक करता येईल या परिस्थितीमधून. हा विचार आपण मनुष्य करू शकतो. आपले आचार, आपले विचार, आपल्या आयुष्याचा कारक ग्रह हा सूर्य आहे. सूर्य माणसाला एक संकटातून किंवा मृत्यूमधून सुद्धा बाहेर काढू शकतो. की माणसाची अगदी शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा एक आत्मिक शक्ती वळ असते जीवन जगण्याची. एक असते की माणूस मरण स्वीकारत नाही, त्याही परिस्थितीमध्ये तो लढत राहतो. ते का तर ते फक्त मनाचं नाही तर ते आत्म्याचं बळ असतं की जे माणसाला मृत्यूच्या ह्याच्यातून सुद्धा बाहेर काढू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक जसं सूर्याचं एक तेज इतर ग्रहांवरती पडतं आणि मग ते परावर्तित होतं आणि आपल्या माणसांच्या जीवनावरती आपल्यावरती प्रभाव पडतो त्याचा. आपण जे आपल्या पत्रिकेमध्ये हा ग्रह कुठे बसला आहे, तो ग्रह कुठे पण त्यांचे जे इफेक्ट आपल्यावर होतात ना, इतर ग्रहांचे, मंगळ, गुरु, आणखी हे सगळे बाकीचे ग्रह, या ग्रहांचे इफेक्ट का होतात? कारण सूर्याचा प्रकाश त्यांच्यावर पडतो आणि तो परावर्तित होऊन आपल्यावरती येतो आणि म्हणून त्यामुळे एक आपल्या जीवनावरती प्रभाव पडत असतो. कारण इतर सगळे ग्रह हे परप्रकाशित आहेत. म्हणून हे एक सूर्याचं जास्त महत्त्व आहे. दुसरं म्हणजे सूर्याच्या जवळ जसं बघितलं तर एक बुध, शुक्र आणि पृथ्वीची कक्षा आहे आणि म्हणून चंद्र हा जवळ पडतो सूर्याच्या. म्हणून एक आपल्या जीवनावरती चंद्राचा सुद्धा एक जास्त प्रभाव होतो. त्यामुळे त्या गुरुत्वाकर्षणामुळे, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे एक चंद्राचा सुद्धा आपल्या जीवनावरती. चंद्र आणि सूर्य हे दोन्ही. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना एक नवरा बायकोची उपाधी आहे. राजा राणी, नवरा बायको, एक प्रॉपर आयडियल अशी उपाधी आहे त्यांना. अजून काय बघता येईल तर जनरली सूर्य ज्यांच्या पत्रिकेत चांगला असतो ना ती एक व्यक्ती आक्रमिक असते, तापट असते. कारण मुळात सूर्य हे आहे ना तेज असलेला ग्रह आहे. ती व्यक्ती एक आक्रमिक किंवा तापट असू शकते किंवा एक सद्गुण असतात. कारण सात्विकपणा असू शकतो. दुसरं अग्नितत्वाचा आहे हा. एक तो गुणधर्म जरी असला त्या व्यक्तीमध्ये तरी ते जे तत्व आहे ना, अग्नितत्व जरी असलं ना तरी ते मंगळासारखं नाही आहे. हे अग्नितत्व आहे ना हे लोकांच्या हितासाठी झटणार आहे. एक ज्यांच्या पत्रिकेत सूर्य चांगला असतो ना त्यांच्यामध्ये एक सात्विकपणा असतो. इतरांसाठी काहीतरी करण्याचं एक मानी स्वभाव असू शकतो. उदार मनाची व्यक्ती असू शकते. भले अशिस्तप्रिय असू शकते. कारण तुम्ही बघितलं सूर्य सगळ्या गोष्टी ह्या एक वक्तशीरपणे घडत असतात. एक शिस्तप्रिय व्यक्तशीरपणा त्या व्यक्तीमध्ये होऊ शकतो. आता सूर्याचा विचार आपण कुठल्या गोष्टीमध्ये करतो तर आपलं एक आत्मिक बळ तर सूर्य देतो. दुसरं म्हणजे एक आपल्यामधले सद्गुण जे आहेत ना ते सूर्यावरून बघितले जातात. आपल्यामध्ये किती तेज आहे, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती पण मला तेज दिसेल, एक व्यक्तिमत्वामध्ये तेज दिसेल. माणसाच्या मनामध्ये किती नीतिमत्ता आहे, किती चांगले गुण आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची नीतिमत्ता ढळत नाही. मग त्याचा समजायचा की त्याचा रवी चांगला आहे. एक आपल्याला आयुष्य, आरोग्य देणारा हा ग्रह आहे. दुसरं म्हणजे आपल्या अंगामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ना त्याचा कारक ग्रह सूर्य असतो. एक सूर्य चांगला असेल ना तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. रोगाची म्हणून म्हटलं ना की मृत्यूच्या ताडेतून सुद्धा मनुष्य बाहेर येऊ शकतो. की रोगावरती झगडण्याची एक ताकद जी आहे तो सूर्य देतो. ती एक शक्ती किंवा संपत्ती देणारा हा ग्रह. संपत्तीचा ॲक्च्युली शुक्रावरून बघितली जाते संपत्ती. पण सूर्याची संपत्ती कशी बघितली जाते की सूर्य जो आहे ना ज्याच्या पत्रिकेत सूर्य चांगला असेल, दशमात असेल, मेषेचा असेल, मेषेमध्ये बलवान होतो, दशम स्थानामध्येही त्याचं चांगलं स्थान आहे. तिथे एक असेल पॉझिटिव्ह असेल, एकटाच असेल आणि कुठलीही दृष्टी वाईट नसेल
तर सूर्य एक सर्वसाधारण 22व्या वर्ष आहे त्याचं वय सूर्याचं. सो आपल्या पत्रिकेमध्ये आपण जेव्हा 22व्या वय गाठतो तेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये आपला सूर्य ॲक्टिवेट होतो. मग एखाद्या व्यक्तीचा जर खूप चांगला असेल पोझिशन, बैठक चांगली असेल सूर्याची, एकटाच असेल, चांगल्या स्थानामध्ये असेल, चांगल्या ग्रहांच्या दृष्टीत असेल, तर त्या व्यक्तीला 22व्या वर्षीसुद्धा एखादा चांगल्या मोठ्या हुद्द्याची नोकरी मिळू शकते. सो सूर्याची जी संपत्ती आहे ना ती एक अधिकाराने येते, मान मरातब मिळतो माणसाला. आणि एकदा का माणसाकडे अधिकार आले, मोठा हुद्दा आला की आपोआप संपत्ती मिळतेच ना तसं. सो एक सूर्य काय दाखवतो, या दृष्टीने एक संपत्ती दाखवतो किंवा अधिकार देतो माणसाला की एक चांगला गव्हर्नमेंट जॉब. जनरली गव्हर्नमेंट जॉबसाठी सूर्याची पोझिशन बघतात. जर तो चांगली पोझिशनमध्ये असेल तर फार कमी वेळात गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो, अधिकार मिळू शकतो कुठलाही. आणि भले प्रायव्हेट सर्व्हिस असेल तरी त्यामध्ये मोठा हुद्दा मिळून जातो. किंवा ती जी कंपनी असेल ना ती एक अवाढव्य असेल किंवा एक मल्टीनॅशनल वगैरे अशी मोठी कंपनी, जरी खाजगी असेल ना तरी अशी मोठी कंपनी त्यामध्ये मिळेल. नाही अदरवाईज गव्हर्नमेंट जॉब, त्यासाठी एक सूर्य बघितला जातो. सो माणसाला जगण्यासाठी काय काय लागतं, एक शारीरिक बळ लागतं, मानसिक लागतं आणि आत्मिक लागतं. पण ह्या शारीरिक म्हणा मानसिक बळ सगळ्या गोष्टींपेक्षा आत्मिक बळ हे जास्त गरजेचं. मानसिक आणि आत्मिक बळ ह्या दोन्ही गोष्टी, जसं चंद्र आणि सूर्य. मानसिक काय आहे, चंद्रावरून ठरतं, आत्मिक काय सुर्यावरून ठरतं. इनफॅक्ट तुम्ही आहे ना जर एखादे राशी भविष्य जरी बघायचं असलं ना तरी एक तुम्ही एखादी पोझिशन असेल, एखादी क्लिष्ट सिच्युएशन असेल आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मग तुम्ही तुमची सूर्याची पोझिशन कुठे आहे, सूर्याचे प्लेसमेंट कुठे आहे त्या राशीवरून तुम्ही बघू शकता. समजा जर तुमच्या या कुंडलीमध्ये सूर्य हा इथे असेल, मकर राशीमध्ये असेल, तर मग त्याप्रमाणे म्हणजे ही तुमची सूर्यरास झाली, मकर ही सूर्यरास झाली. समजा तुमचा सूर्य असा इथे असेल प्लेसमेंट, तर ही तुमची मिथुन ही तुमची सूर्यरास झाली असं म्हणता येईल. सो त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की तुमचं एक आत्मिक बळ काय आहे तर त्या प्लेसमेंटवरून. सो आपल्याला सूर्य हा काय जीवनशक्ती देणारा, स्वाभिमान देणारा, महत्त्वाकांक्षी, ध्येयवादी. सो हे सगळे गोष्टी ह्या काळशी संलग्न आहेत. जेव्हा तुमच्यामध्ये स्ट्रेंथ हवं ह्या सगळ्या गोष्टींना कंट्रोलमध्ये आणण्याचं, कुठल्याही सिच्युएशनला कंट्रोलमध्ये आणण्याचं तुम्हाला तेच तर हवं आहे की तुमच्याकडे त्या गोष्टीशी झगडण्याची ताकद पाहिजे, तुमच्याकडे तेवढं मानसिक बळ, आत्मिक बळ, एक स्वाभिमान पाहिजे, महत्त्वाकांक्षा पाहिजे कुठल्याही गोष्टी फेस करण्याची. सो त्याप्रमाणे ग्रहांप्रमाणे सुद्धा तुम्हाला ह्या कार्डचा अर्थ लावता येतो. दुसरा आता आपण जर विचार केला ना, दुसरं काय रिप्रेझेंट करतात सूर्य, तर एक आपल्याला शासकीय कामामध्ये किती यश मिळतं आहे, राजकारणामध्ये पदप्रतिष्ठा आहे का. राजकारणी लोकं असतात ना ती सगळी सूर्याच्या अंडर येतात. दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसेसमधले जे अधिकारी असतात, A1 ऑफिसर्स, ते सगळे सूर्याच्या त्यांच्या अंडर येतात. सो एक सरकारी नोकरी मिळणं, खाजगी कंपनीमध्ये उच्च पद मिळणं किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही काय कार्य करता, सगळ्या प्रकारच्या न्याय संस्था, सर्वोच्च न्यायालय, हे सगळं हे सूर्याच्या अंडर येतं. कळलं. दुसरं म्हणजे तुम्ही सूर्य आणखीन काय एक शरीराचे भाग म्हटलं तर आपला आत्मा सूर्य दाखवतो. आत्मिक शक्ती म्हटल्यानंतर हृदय किंवा पाठीचा कणा, मेंदू, आपले डोळे ह्या सगळे सूर्याच्या अंडर येतात. दुसरा जर आपण व्यवसायाचा विचार केला तर सूर्याचे व्यवसाय एक तर राजकारण, मी म्हटलं ना राजकारणामध्ये जर यश हवं असेल तर सूर्य बघतात, सूर्याची पोझिशन. तसं सरकारी नोकरीसाठी किंवा संरक्षण क्षेत्र आता ऊर्जा निर्मिती किंवा सगळी 5 स्टार हॉटेल्स, सगळे मेडिकल स्टोअर आणि औषधासंबंधी सगळं, म्हणजे तुम्ही औषधी लस असेल किंवा औषधी लशीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या, सगळ्या हॉस्पिटल्स, सगळे औषधं, सगळ्या लसी, ऑक्सिजन्स, व्हेंटिलेटर्स किंवा हे केमिस्टची दुकानं किंवा औषधांचं जे उत्पादन करायची जे कंपनीज आहेत किंवा त्यांचं उत्पादन, हे सगळं सूर्याच्या अंडर येतं. त्याचं एक प्रतिनिधित्व करणार आहे ते.
जी आपण धान्य आहेत जीवनावश्यक, जसं हे डाळ तांदूळ, डाळी सगळ्या, बदाम, खारीक, नारळ, केशर, सोनं हे रिप्रेझेंट करतं सूर्य. सो ही खूपच इन्फॉर्मेशन झाली. एवढं काय आपल्याला याची गरज नाही, पण एक हे ह्या इतरपेक्षा हे जे त्यांचे कीवर्ड्स आहेत ना ते जास्त महत्त्वाचे आहे, ते आपल्याला इथे जास्त उपयोगी पडणार आहेत त्यांचे. ओके. सो आता आपण इथे स्टॉप करू हे प्लॅनेटचं. दुसरं आपल्याला बघायचं चक्र. स्ट्रेनच्या कार्डचं चक्र हे सोलर प्लेक्सिस आहे. दुसरं सोलर प्लेक्सिस चक्रात दर्शवतं सेल्फ इम्पॉवरमेंटसाठी, स्वतःची इम्प्रूव्हमेंटसाठी, डेव्हलपमेंटसाठी. दुसरं जर आपण क्रिस्टलचा विचार केला ना तर हां, क्रिस्टल टायगर आय हा क्रिस्टल ह्या कार्डचा आहे. टायगर आय रॉ असेल तर तो असा दिसतो, हा रॉ आहे आणि हा पॉलिश्ड आहे. टायगर आहे. सो हा एक आहे, हा करेजसाठी आहे. आणि दुसरा सिट्रिन म्हणून आहे. सिट्रिन पण आहेत पण छोटे छोटे आहेत. एक आता तुम्हाला हे बघा, हे सिट्रिन हा क्रिस्टल आहे याचा स्ट्रेनच्या कार्डचा सिट्रिन. आणि टायगर आहे हा थोडाफार सूर्यासारखाच, म्हणजे गोल्डनच त्यांचे कलर्स पण मॅच होणारे आहेत. ओके. सो क्रिस्टल झालं, चक्रा झालं, सोलर प्लेक्सिस, झोडॅक साईन मी तुम्हाला म्हटलं सिंह रास आहे. आता इलेमेंट, ह्याचं इलेमेंट कुठं आहे तर ह्याचं इलेमेंट हे फायर इलेमेंट आहे. म्हणजे हे ह्याच्यावरूनच ठरतं की कारण हा तसा स्ट्रेंथ आणणारा ग्रह आहे. सो फायर एलिमेंट आहे. आणि फायर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आपण गेल्या वेळी पण बघितल्यात, पण तरी पण मी तुम्हाला थोडंसं त्याचे हे सांगते. फायर एलिमेंट हे काय दाखवतो, म्हणजे हे तुमचे इलेमेंटल प्रॉपर्टी म्हणा, न्यूमरॉलॉजिकल प्रॉपर्टी म्हणा, किंवा त्या ग्रहांचे प्रॉपर्टी, हे सगळे तुम्हाला या इथे कार्डमध्ये त्याचे अर्थ सामावलेले दिसतील. सो फायर एलिमेंट असेल की एखाद्यामध्ये फायर आहे, एखाद्यामध्ये एक आग आहे म्हणतात ना, तो रेडियंटनेस असतो, एखादी एनर्जी असते, ती व्यक्ती पॅशनेट असते, त्यांच्यामध्ये एक धैर्य असतं, धैर्यशील असतात, खूप काहीतरी मिळवण्याच्या डिझायर्स असतात, इच्छा आकांक्षा भरपूर असतात त्यांच्यामध्ये. आणि एक जीवनाकडे बघण्याचं म्हणजे उत्सुक असतात ते, इंथुझियास्टिक म्हणता येईल त्याला. उत्सुकपणा असतो एखाद्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीमध्ये एक उत्सुकता आणणं. दुसरं कुठलीही गोष्ट करताना एक अग्रेसिव्हनेस, म्हणजे कधी एकदा एखादी गोष्ट करतो आहे असं, फास्ट ॲक्शन म्हणता येईल. दुसरं म्हणजे एक विल पॉवर चांगली असते, सकारात्मक असतात. सो हे फायर एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक ते ह्या सगळ्याला याला मॅच होतात. सो आपल्याला हा रेडियंटपणा काय दिसतो, भडकपणा, रेडियंट भडकपणा, सगळा एनर्जी या कार्डमध्ये आपल्याला दिसते. एक पॅशन दिसतं आहे तुम्हाला इथे, आणि तीसुद्धा पॅशनेटली त्याला कंट्रोलमध्ये आणते. सो हे तिचं धैर्य दिसतं, करेज दिसतं, तिच्या डिझायर्स दिसत आहेत, या डिझायर्सवरती ती कंट्रोल आणते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या कार्डमध्ये सुद्धा दिसतात, ज्या इलेमेंटल आहेत. आता इलेमेंटल ड्युॲलिटीचा विचार केला तर आपण आपला चार्ट काढूया. एक मिनिट. आता हा आपला चार्ट आहे. आता यामध्ये आपण काय बघितलं, ह्याचं फायर इलेमेंट आहे. सो फायर इलेमेंट आणि एअर इलेमेंट असेल तर काय, मॅस्क्युलिन, यंग एनर्जी. हे लक्षात ठेवायचं, लिहूनच ठेवायचं कुठेही, याला वेगळं काही आपल्याला काय करायची गरज नसते. जिथे इथे फायर आणि एअर एलिमेंट, मॅस्क्युलिन एनर्जी, यंग एनर्जी. दुसरं फायर एलिमेंट असेल, अग्नितत्व असेल, बघा सिंह रास आहे, अग्नितत्व असेल तर चंद्राची जी फेज आहे ती न्यू मून फेज आहे. ओके, न्यू मून फेज आहे. दुसरं आपण काय बघितलं
की आता सिंह राशीमध्ये सूर्याचं भ्रमण कधी होतं, साधारणतः श्रावण भाद्रपदच्या दरम्यान कधीतरी. हे आपण कॅलेंडरवरून बघू शकतो कधी सूर्य प्रत्येक राशीमध्ये एक महिना असतो. सो सर्वसाधारण भाद्रपदमध्ये असावं. सो त्यावेळी एक मान्सून असतो. सो या कार्डचा ऋतू जो आहे तो मान्सून ऋतू आहे असं आपण सांगू शकतो. ओके, हे कुठेतरी लिहूनच ठेवायचं. म्हणजे काय होतं, किंवा याचा स्क्रीनशॉट जरी तुम्ही केला ना तर तुम्हाला हे कळून जाईल. सो आता आपण काय बघितलं, मॅस्क्युलिन आहे का फेमिनिन आहे, तर मॅस्क्युलिन आहे, यंग एनर्जी आहे. असोसिएटेड टॅरोट कार्ड इन डेक अँड देअर को रिलेशन. तर या कार्डला असोसिएटेड कार्ड हे एक मिनिट. सो या कार्डला हे 17 नंबरचं जे स्टारचं कार्ड आहे ना, हे त्याला कोरिलेटेड आहे का, तर या स्टारचा कार्डचा 17 नंबर आहे. सो 1 आणि 7 मिळून 8 होतात. तो या न्यूमरॉलॉजिकली असे त्यांचं कनेक्शन आहे. दुसरं म्हणजे हे स्टार कार्ड जे आहे ना, हे सुद्धा काय आहे, एक होप्स दाखवतं, इंटेन्शन दाखवतं एखादी गोष्टीबद्दल. होप्स आणि इंटेन्शन हा मेसेज आहे या कार्डचा, द स्टारचा, आणि त्या दृष्टीने ते ह्या कार्डला रिलेटेड आहे. ओके, सो आपण हे एक पाहिलं. एलिमेंटल ड्युॲलिटी झालं. असोसिएटेड टॅरो कार्ड आपण पाहिलं. आता पोझिशन इन ॲस्ट्रोलॉजिकल चार्ट मी तुम्हाला म्हटलं पंचम स्थानाचं कार्ड आहे हे. लेफ्ट राईट डायरेक्शन याला तसं होत नाही आहे सिम्बॉलिझम. ते एक बरेचदा कोट काढला होतं. कोट कार्डमध्ये व्यक्ती दाखवलेल्या आहेत, किंग, क्वीन, नाईट, पेजेस या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्या डावीकडे बघतायत का उजवीकडे बघतायत. सो जेव्हा आपण ते मायनर अर्काना कार्ड पाहू त्यावेळी ती ड्युॲलिटी आपल्याला ते लेफ्ट राईट डायरेक्शन्स आपल्याला तेव्हा तिथे बघायचे. डायरेक्शन शोन बाय द कार्ड हे आपण बघितलं की वेस्ट डायरेक्शन आहे. चा 8 आकडा आहे तो न्यूमरॉलॉजिकली या कार्डची डायरेक्शन वेस्ट आहे. पण एक मिनिट मी तुम्हाला हे दाखवते. हां, पण या कार्डचा ग्रह हा सूर्य आहे, त्यामुळे तशी त्याची डायरेक्शन ही पूर्व आहे. ओके, न्यूमरॉलॉजिकली मात्र याची वेस्ट आहे. शनी 8 आकडा, शनीचा 8 आकडा म्हणून न्यूमरॉलॉजिकली वेस्ट आहे, पण कार्डची डायरेक्शन ही पूर्व आहे. सीझन्स बघितले आपण, टाईम पिरियडसुद्धा आपण पाहिला, मून फेजेस. आता डिकॅन्स जे आहेत ना, ते डिकॅन्सचा इथे प्रश्न येत नाही, हे मायनर अर्काना कार्ड्सलाच लागू आहेत. हिब्रू लेटर वगैरे मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण एक थोडंसं कबाला आणि त्या सगळ्याचं नॉलेजसाठी एक वेगळा मी व्हिडिओ करेन, त्यावेळी मी तुम्हाला या सगळ्या कार्ड्सचे एकाच वेळी डिटेलिंग सगळं सांगेन तुम्हाला. असोसिएटेड आर्केंजल्स आणि एलिमेंटल स्पिरिट्स याचं पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मी तुम्हाला म्हटलं आहे की कारण ते सगळे एंजल्स, त्यांच्या हायराकीज, त्यांची प्रत्येकाची एक काम करण्याची पद्धत ते जरा डिटेलिंगमध्ये सांगावं लागेल. असं डायरेक्टली सिम्पली सांगून त्याला काही अर्थच राहणार नाही असं. सो एक अपराईट मिनिंग आता आपण बघूया. हा एवढा पोर्शन आपल्याला आता बघायचं अपराईट मिनिंगपासून. सो ओके, अपवर्ड मिनिंग बघूया आपण. पण अपवर्ड मिनिंग पाहण्याच्या अगोदर ना मी जरा एक तुम्हाला चक्राचा एक चार्ट दाखवते. आपण ह्याचं एक चक्र काय बघितलं, सोलर प्लेक्ससचं तुम्हाला गोळा करून देते सगळ्याचे. आपलं हे रूट चक्र आहे, हे बेस चक्र. आपण चक्रास बरीच आहेत, पण आपण ही 7 मेजर चक्र मानतो. सो जे बेस चक्र आहे ते मूलाधार चक्र, त्यानंतर हे सेक्रल म्हणजे हे स्वादिष्ठान चक्र, नंतर जे आता आपण म्हटलं या कार्डचं स्ट्रेंथ्स कार्डचं सोलर प्लेक्सिस हे मणिपूर चक्र, हे बेली बटनच्या इथे त्याची पोझिशन आहे. दुसरं हार्ट चक्र, त्याला अनाहत चक्र देखील म्हणतात.
ते एक छातीच्या मध्यावरती. नंतर हे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र म्हणतात त्याला. ओके. त्यानंतर आज्ञाचक्र म्हणजे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जे आहे थर्ड आय चक्र ते आपण म्हणतो. आणि क्राऊन चक्र म्हणजे अगदी वरती माथ्यावरती ते सहस्त्रार चक्र आपण मानतो. सो अशी ही 7 चक्र आणि त्यांचे हे कलर्स पण आहेत. त्यांचे हे बीजमंत्र आहेत. मूलाधार चक्राचा लम, म्हणजे ते जर आपल्याला बॅलन्सिंग करायचं असेल तर आपण लम लम असा एक मंत्रोच्चार करायचा. त्याचा कलर रेड आहे. स्वादिष्टान चक्राचा ऑरेंज कलर आहे. त्याचा एक बीजमंत्र वम आहे. मणिपूर चक्राचा म्हणजे सोलर प्लेक्ससचा रम आहे. त्याचा कलर येलो आहे. नंतर हार्ट चक्राचे आहे अनाहत चक्र, त्याचा यम हा बीजमंत्र आहे आणि ग्रीन कलर आहे त्याचा. विशुद्ध चक्र थ्रोट चक्राचा ब्लू कलर आहे, हम असं आहे. दुसरं म्हणजे आज्ञाचक्र जे आहे त्याचा ओमकार करावा लागतो, पर्पल कलर आहे त्याचा. आणि सहस्त्रार आहे ना ते न्यूट्रल आहे, त्याचा कुठला कलर नाही आहे, वरती आहे ते माथ्यावर. इन्व्हेंटिव्हन ही काही आहेत चक्र, ती पण आहेत, पण आपण मोस्टली ही 7 चक्र मानतो. आणि ही पाम चक्र आहेत, ती गेल्या वेळी आपण एका कार्डच्या वेळी डिस्कस केलेली पाम चक्र. तुम्हाला मी तो कॉम्प्युटरला चार्ट दाखवला होता. सो या चक्रांचे हे जे बिंदू आहेत हातावरती, तिथे एक थोडं प्रेशर दिलं की ते चक्र ॲक्टिवेट होतात. ओके. सो आता आपण अपवर्ड मिनिंग पाहूया. सो या कार्डचा अपवर्ड मिनिंग काय माहिती आहे का, की एखादी गोष्ट आहे, सिच्युएशन आहे जी खूप हार्ड आहे, टफ आहे आणि ती तुम्ही फेस करताय, की ती सिच्युएशन तुम्ही बराच काळ होल्डवर ठेवली होती किंवा एक तुमचं मन धजावत नव्हतं ती गोष्ट करण्यासाठी, पण आता तुम्ही ते करताय, तुम्ही ती फेस करताय सिच्युएशन. म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या भीतीला सामोरे जात आहे, तुमच्या भीतीवरती जय मिळवत आहे, हा एक अर्थ आहे याचा. सो ह्या कार्डचा एक अर्थ आहे पेशन्स, एक पेशन्स असणे, कारण तिला हे गोष्ट सातत्याने करायची आहे प्रयोग, तर तेव्हाकडे यश आहे, होप्स आहेत, पण यश कधी मिळेल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे एक पेशन्स असणं हा एक या कार्डचा अर्थ. तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे असा एक अर्थ होतो. स्ट्रेंथ आहे, करेल आहे, तुमच्यामध्ये एक इनर विल पॉवर आहे, आत्मिक शक्ती, एक इनर विल पॉवर, तुमच्याकडे सकारात्मकता आहे, असं आपण याचा एक अर्थ सांगू शकतो. मी तुम्हाला मगाशी ते 8 नंबरचे सांगितले आहेत ना, एक कंपॅशन असणे किंवा इमोशन्स जे आपण बघितले या कार्डचे, ते सुद्धा आपण याचे कीवर्ड म्हणून धरू शकतो, की ह्या कार्डवरून आपण कंपॅशन, एक संवेदनाशीलता किंवा एक हळुवारपणा मनाचा, हा आपण एक अर्थ घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्स करणे, एखादी गोष्टी इन्फ्लुएन्स करणे, म्हणजे आपल्या कृतीने एखादी घटना किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये बदल आणणे, ती इन्फ्लुएन्स करणे. सो हा एक अर्थ होतो. दुसरं एखाद्याचं मन वळवणे, हा एक अर्थ होतो या कार्डचा. दुसरा आपण विचार केला तर तुमची ही मटेरियल पॉवर आहे, पण हे जे स्ट्रेंथ ती लावते ना, ते तिचं आत्मिक बळ लावते, मनाची पॉवर लावते, तिच्या स्पिरिट्सची, तिच्या सोलची पॉवर आहे, ती पॉवर वापरून ती ह्या परिस्थितीवरती कंट्रोल मिळवते. सो इथे एक स्पिरिच्युअलिटीचा एका मटेरियल गोष्टीवरती, भौतिक गोष्टीवरती स्पिरिच्युअलिटीमुळे एक विजय मिळवणे, असा अर्थ होऊ शकतो या कार्डचा. दुसरा एक अर्थ होतो की कुठलाही द्वेष, राग याच्यावरती प्रेमाने विजय मिळवणे, हा एक या कार्डचा अर्थ होऊ शकतो असं. दुसरं तुमच्या ह्या मी म्हटलं ना ॲनिमल डिझायर्स आहेत, त्यावरती कंट्रोल मिळवणे, असा एक अर्थ होऊ शकतो. सो स्ट्रेंथ कार्ड हे काय रिप्रेझेंट करतं, की तुमच्यामध्ये स्ट्रॉंग विल पॉवर आहे, तुमच्यामध्ये कार्यशक्ती आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये सातत्य आहे, एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचं सातत्य आहे, आणि तुमच्यामध्ये ती शक्ती आहे की तुम्ही आता ही शक्ती ही चॅरिएटसारखी नाही आहे. चॅरिएट याच्या अगोदरच्या कार्डमध्ये चॅरिएटचं कार्डसुद्धा काय दाखवतं, पॉवर वापरा आणि मूव्ह करा, पॉवर अँड मूव्ह ऑनचं होतं ते. सो चॅरिएटसारखी शक्ती नाही, चॅरिएटची शक्ती ही आउटर वर्ल्डमध्ये वापरतो, तो भौतिक जगामध्ये वापरतो सगळं मिळवण्यासाठी.
ही ती शक्ती नाही आहे. ही या स्ट्रेंथ कार्डमध्ये जी शक्ती सांगितली आहे ती तुमची इनर स्ट्रेंथ आहे, तुमच्या स्पिरिटची ॲबिलिटीज आहेत, तुमच्या एक सोलच्या ॲबिलिटीज आहेत, की ते सोल तुमचं किती पॉवरफुल आहे, किती ताकद आहे त्यामध्ये, हे दाखवतं. कुठल्याही ऑब्स्टॅकलवरती कंट्रोल मिळवण्यासाठी, कुठल्याही कठीण सिच्युएशनमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्या सोलची काय पॉवर आहे हे दाखवतं. हे चॅरियटसारखं स्ट्रेंथ नाही आहे. चॅरियटचं स्ट्रेंथ हे फिजिकल स्ट्रेंथ किंवा भौतिक जगामध्ये तो वापरतो आहे, तसं नाही आहे. तर दुसरा एक स्ट्रेंथचं कार्ड दाखवतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ऑब्स्टॅकल्सवरती मात मिळवत आहे. तुम्ही तुमचा एक स्टॅमिना वापरताय, तुमचं सातत्यपूर्ण पर्सिस्टन्स म्हणता येईल त्याला, एक वापरताय. तुमचं व्यक्तिमत्व बॅलन्स आहे, की तुमच्यामध्ये एक अंतर्भूत शांतपणा म्हणता येईल, की इनर कामनेस जो आहे, एक पेशन्स आहे तुमच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कंट्रोल मिळवताना. दुसरं हे कार्ड असं सांगतं की तुम्ही एखादी गोष्टी करताय ना, तर त्या गोष्टीच्या बाबतीत स्वतः तुम्ही एक मनाने कमिटेड आहात, त्या गोष्टीला म्हणता ना एक अन्सरेबल आहात, की त्याला वाहून घेतलं आहे तुम्ही, असं म्हणता येईल. की म्हणजे त्या परिस्थितीत तुम्ही पळून जात नाही आहात, त्या परिस्थितीला पाठ दाखवत नाही आहात, तर तुम्ही ती परिस्थिती ॲडॅप्ट केली आहे, ॲक्सेप्ट केली आहे आणि आता तुम्ही त्याला कमिटेड आहात, असं हे कार्ड दाखवतं. की एक मनाची स्थिरता आहे तुमच्यामध्ये, मॅच्युरिटी आहे, असं हे कार्ड दाखवतं. की कुठल्याही इतर आउटर फोर्स लावून तुम्हाला गरज नाही आहे की एखाद्या सिच्युएशनला कंट्रोल आणण्यासाठी. तुमचं इनर जे आहे ना, विजडम किंवा तुमचं एक आत्मिक शक्ती जी आहे ना, तेवढीच पुरेशी आहे त्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्याची, असंही अर्थ होतो त्याचा. स्ट्रेंथच्या कारणावरून कसं दिसतं की तुमचं जे एक इनर स्ट्रेंथ आहे, अंतर्मनाची जी ताकद आहे, की ती तुम्हाला एवढा काही कॉन्फिडन्स देते की तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारचे चॅलेंजेस, डाऊट्स असतील तुमच्या लाईफमध्ये, त्याच्यावरती विजय मिळवू शकता. दुसरं म्हणजे ह्या कार्डचा अर्थ होतो की एखादी भीती असेल किंवा एखादी सिच्युएशन असेल की ती घाबरवणारी आहे, तुम्हाला पॅरालाइज करणारी आहे, तर अशी स्थिती आहे की तुम्ही ती फेस करताय, तुम्ही एक ॲज इट इज त्या परिस्थितीला ॲडॅप्ट करताय आणि त्याच्यावरती ॲक्शन घेत आहे, असा त्याचा अर्थ होतो. सो रिडिंगच्या वेळी जर तुम्ही एखाद्या रफ टाईममधून जातात किंवा तुम्ही खूप स्ट्रेस असाल एक बाहेरच्या परिस्थितीमुळे, तर हे कार्ड जर तुम्हाला रिडिंगमध्ये आलं तर ते तुम्हाला एनकरेज करतं की तुम्ही तुमची इनर पॉवर वापरा, तुमचे आत्मिक बळ जागवा. एक सातत्यपूर्ण कष्ट करण्यासाठी तुम्ही एक तुमचं त्या परिस्थितीवरती एक सतत ॲक्शन करत राहण्यासाठी तुम्ही तुमची आत्मिक बळ जे आहे ते जागवा, असं हे सांगतं. दुसरं हे कार्ड असंही म्हणतं की तुमच्याकडे ती पॉवर आहे की त्या एक पर्टिक्युलर सिच्युएशनला एक कंप्लिशनपर्यंत आणण्याची किंवा एक प्रॉपर शेवटपर्यंत आणण्याची. त्यासाठी जे काही लागणार आहे ना, ते सगळं काही पॉवर्स, विजडम, ताकद, करेज, ते सगळं तुमच्याकडे आहे, असं हे स्ट्रेंथ कार्ड दाखवतं. हे स्ट्रेंथ कार्ड असं दाखवतं की तुम्ही तुमचे जे ॲनिमल इन्स्टिंक्ट आहेत ना, तुमच्या डिझायर्स आहेत या किंवा तुमचे काही ज्या गोष्टी आहेत, हॅबिट्स असतील, बॅड हॅबिट्स असतील किंवा तुमच्या काही सवयी असतील ज्या चुकीच्या आहेत किंवा काही टेम्पटेशन्स असतील तुम्हाला किंवा एखादे ॲडिक्शन्स असेल, म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुमचे जे इनर इन्स्टिंक्ट आहेत, ॲनिमल इन्स्टिंक्ट आहेत, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या ज्या गट रिॲक्शन्स आहेत, कुठल्याही गोष्टीला पटकन एखादी रिॲक्ट होणे चुकीच्या पद्धतीने, तर त्याच्यावरती किंवा तुमचे जे रॉ इमोशन्स की त्यांना तुम्ही एक वळण लावलेलं नाही आहे एक सवयीने, असे जे तुमचे इमोशन्स आहेत ना, तर त्यांना तुम्ही प्रयत्नाने स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणू शकता, असं सांगणार हे कार्ड आहे.
की तुम्ही तुमच्या पॉवर्स चॅनलाइज करू शकता एक प्रॉपर पद्धतीने आणि एक स्वतःला एक त्या स्वतःच्या सवयी किंवा ते तुमचे ज्या रिॲक्शन्स आहेत रॉ रिॲक्शन्स रॉ इमोशन्स त्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता. आणि काय सांगता येईल की हे कार्ड एक लिडरशिपसाठी चांगलं कार्ड आहे असं म्हणता येईल की ती लीड करते ना. सो तुम्ही कुठलेही चॅलेंजेस घेण्यासाठी रेडी आहात असं म्हणता येईल की तुम्ही तुमची एक घट्ट जमिनीवरती पाय उभून राहा. तुम्ही रेडी आहात कुठलंही चॅलेंज स्वीकारण्यासाठी असं तुम्ही हे सांगू शकता. हे त्या दृष्टीने सकारात्मक कार्ड आहे असं म्हणता येईल. किंवा आणि असाही अर्थ होतो. हे कार्ड असंही सांगतं की तुम्ही एखादी आयडिया घ्या की ज्याला एक पूर्ण छान रूप दिलेलं नाही आहे. एखादी रॉ आयडिया म्हणता येईल त्याला. जसं एखादी माती घेतली आणि त्याचा मातीचा गोळा आणि त्याच्यातून आता एखादी मूर्ती घडवायची आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एखादी रॉ आयडिया घ्या आणि त्याला डेव्हलप करा की ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी भविष्यामध्ये खूप काहीतरी कॉन्क्रीट घडवता येईल असं हे कार्ड सजेस्ट करतं. म्हणजे एखाद्या क्रिएटिव्ह प्रोजेक्टच्या बाबतीत किंवा तुमच्या एखाद्या करिअर प्रोजेक्टच्या बाबतीत जर हे रीडिंगला आलं ना तर त्याचा अर्थ तुम्ही तसा घेऊ शकतो की एखादी रॉ आयडिया घ्या आणि त्याला तुम्ही डेव्हलप करा. तुम्ही सातत्याने प्रयत्न करा असं त्यावरती एक नर्चर करा असं म्हणता येईल. दुसरा एक आपण अर्थ असा सांगू शकतो या कार्डचा की कुठल्याही सिच्युएशन असेल ना तुमच्यासमोर की त्याच्याकडे जेव्हा तुम्ही अप्रोच कराल त्या सिच्युएशनकडे तर एक मग ती तुमचं नातेसंबंध असू दो किंवा कुठलेही रिलेशन्स असू दे लव असू दे किंवा कुठल्या करिअरमध्ये जर असेल कुठलीही कठीण सिच्युएशन असेल ना तरी एक त्याकडे जाण्याची तुमची भूमिका आहे ना ही एक फॉरगिव्हनेसची असू दे की तुम्ही एक प्रेमाची असू दे तुमच्या मनामध्ये एक संवेदनशीलता असू दे त्या गोष्टीकडे बघताना असं हा एक आपण ह्या कार्डचा अर्थ सांगू शकतो. सो हे ओव्हरऑल अर्थ आहेत या कार्डचे स्ट्रेंथचे. आता आपण रिव्हर्स मिनिंग पाहूया. रिव्हर्स मिनिंगमध्ये काय सांगता येईल की तुमच्यावरती तुम्ही एक भौतिक गोष्टी हावी झालेल्या आहेत असं म्हणता येईल. कारण तुम्ही यांना कंट्रोल नाही करताय ते तुम्हाला कंट्रोल करत आहेत. हां सो भौतिक गोष्टीमध्ये तुम्ही अडकलात त्या मायामध्ये तुम्ही अडकलात. मायाचा डॉमिनन्स आहे तुमच्यावरती असं म्हणता येईल. किंवा एक हार्मनी नाही आहे तुमच्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये एक आहे ना बॅलन्स म्हणता येईल. ॲग्रीमेंट नाही आहे कारण 8 आकडा ॲग्रीमेंट दाखवतो. सो ॲग्रीमेंट नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये बॅलन्स नाही आहे असं म्हणत आहे. मोरल सपोर्ट नाही आहे असं म्हणतं कारण तिने सगळं पावित्र्य तिचं राखलेलं आहे. सो ह्याचं रिव्हर्स करायचं झालं तर तुमच्यामध्ये ती मोरॅलिटी नाही आहे असं म्हणता येईल. तर तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटते असंही म्हणता येईल की तुमच्यामध्येच कारण आपण काय ह्याचा अर्थ घेतला आहे की तुम्ही तुमचे इनर इन्स्टिंक्ट आहेत रॉ इमोशन्स आहेत त्याच्यावरती कंट्रोल मिळवत आहे. सो रिव्हर्समध्ये आपण याचा अर्थ कसा म्हणू की तुम्हाला तुमच्या आतमध्येच म्हणजे तुमच्यामध्येच तुम्हाला कसली तरी भीती जाणवते जी तुम्हाला माहीत नाही आहे कसली आहे ती अननोन आहे असं म्हणता येईल. एक अचानक अनामिक भीती एखाद्या वेळी जाणवू शकते. आपल्याला कधी कधी कळत नाही काय कारण असू शकतं. उगाचच कसली तरी भीती कुठल्याही सिच्युएशनची जाणवू शकते. त्या टाईप आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. दुसरा हे अर्थ घेतो आता ही तिची पॉवर वापरते आहे त्याच्या उलट आपण तो अर्थ घेऊ की तुम्ही पॉवर ही चुकीच्या गोष्टीसाठी वापरताय असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो या कार्डमध्ये. दुसरं एक तुम्हाला तुमच्यावरती डाऊट आहेत किंवा तुमच्यावरती कॉन्फिडंट ही कॉन्फिडंट आहे. मग त्याच्या उलट करायचं झालं तर तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात. तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी नाही आहे. विल पॉवर नाही आहे तुमच्यामध्ये असं म्हणता येईल. किंवा हे तुमचे रॉ इमोशन्सच आहेत काय त्याच्यावर त्यांना तुम्ही कंट्रोलमध्ये आणलेलं नाही आहे. रॉ इमोशन्स दाखवतात. रिव्हर्समध्ये हे रॉ इमोशन दाखवणार किंवा ॲनिमल इन्स्टिंक्ट दाखवणार हे कार्ड किंवा हे भौतिक जगातल्या गोष्टी तुमच्यावर हावी होत आहेत असंही दाखवणार. ओके. दुसरं
काही वेळा हे एक्सप्लोजिव्ह बिहेवियर पण दाखवतं रिव्हर्समध्ये, कारण आता ती खूप शांतपणे सगळ्या गोष्टी करते. पण जे उलटं असेल तर ती कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होताना एकदम अग्रेसिव्हपणे एक पुढचा पुढचा विचार करता इम्पल्सिव्हनेस असेल, एक्सप्लोजिव्ह बिहेवियर असं म्हणता येईल त्या कार्डचं. म्हणजे कारण तिथे तो शांतपणा, एक पीसफुलनेस नाही आहे, पेशन्स नाही आहे, पण इम्पेशंट बिहेवियर असं म्हणता येईल. की तुम्ही एक इतरांवरती एक झटकून कसेही रिॲक्ट होत आहे, समोरच्याचा मनाचा न विचार करता एक अग्रेसिव्हपणा आहे तुमच्यामध्ये असं म्हणू शकता तुम्ही. विदाऊट थिंकिंग, काहीही म्हणजे काहीही न विचार करता रिॲक्ट होणं एखाद्या सिच्युएशनला. म्हणजे तुमचे इमोशन्स हे रॉस आहेत, त्यांना तुम्ही एक वळवलं नाही आहे, एक चांगल्या सवयींनी वळवलेलं नाही आहे, चांगले एटिकेट्स तुम्ही एक नाही आहेत, किंवा तुम्ही तुमच्यामध्ये एटिकेट्स नाही असंही म्हणता येईल एक प्रकारे. दुसरं विल पॉवर कमी आहे असंही सांगता येईल, की तुम्ही एखादी रिस्क किंवा काही कॉन्फ्लिक्ट आहे ना, तुम्ही त्यामध्ये पाठ फिरवताय, तुम्ही ती अवॉइड करताय, तुम्ही फेस नाही करू शकत त्यांना, तुम्हाला प्रॉपर डिसिजन करता येत नाही असं आपण कार्डचा हे. तुम्ही जे जे रॉ इमोशन्स आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा इग्नोर करताय तुम्ही असं. दुसरं म्हणता येईल की एक पर्सनल, कारण हे एक्सपॅन्शनचं कार्ड आहे, म्हणजे एक ग्रोथ दाखवणारा 8 नंबर ग्रोथ दाखवणारा कार्ड आहे. सो तुम्ही असं म्हणता येईल की तुम्ही एक स्वतःची पर्सनल डेव्हलप होण्यापासून पर्सनल डेव्हलपमेंट होण्यापासून स्वतःला अडवताय, पुढे जात नाही आहात, तुम्ही एक स्वतःला मागे खेचताय, तुम्ही एक रिस्क घेत नाही आहे लाईफमध्ये, असा एक अर्थ रिव्हर्समध्ये होऊ शकतो. विकनेस हा एक अर्थ होऊ शकतो. किंवा तुम्हाला आता ती इंटरेस्टेड आहे, मी तुम्हाला म्हटलं ना तो अर्थ एक दिसतो, ती इंटरेस्टेड आहे याच्यामध्ये, तर मग तुम्ही तुम्हाला तुमचं काम आवडत नाही आहे असं, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये तितके ॲक्टिव्ह नाही आहात, कारण हे ॲक्शनचं कार्ड आहे, हे ॲक्टिव्हचं कार्ड आहे. सो तुम्ही ॲक्टिव्हनेस नाही आहे तुमच्यामध्ये, कारण तुम्हाला ते तुमचं काम आवडत नाही आहे किंवा ते करणं याची इच्छा नाही आहे असाही अर्थ होऊ शकतो. सो तुम्ही जसं परिस्थिती असेल ना त्याप्रमाणे तुम्ही त्याचा अर्थ घेऊ शकता. सो अपराईट मिनिंग झालं, रिव्हर्स मिनिंग झालं. आपण आता याचं एक करिअर अँड फायनान्समध्ये काय मिनिंग होतं ते बघूया. सो तुमच्या करिअर आणि फायनान्समध्ये जर हे कार्ड आलं तर याचा अर्थ असा म्हणता येईल की तुमच्या वर्क लेवलला काहीतरी टेन्शन आहे, पण त्याचं रिझोल्युशन जर तुम्हाला काढायचं असेल ना तर तुम्हाला तुमचा अप्रोच हा एकदम जेंटल असं गरजेचं आहे, की त्याच्यावरती तुम्ही फोर्स लावायचा नाही आहे, एक जेंटली ती गोष्ट हाताळायची आहे असा त्याचा अर्थ घेऊ शकता तुम्ही. दुसरं स्ट्रेनचं कार्ड असं सजेस्ट करतं की तुमची जी वर्क प्लेस आहे ती कदाचित एखादी तुमच्या कामाच्या दृष्टीने किंवा तुमच्या दृष्टीने एखादी चॅलेंजिंग असू शकते, की ती म्हणजे तुम्हाला ती सुटेबल असू शकत नाही, तुम्हाला ते वर्क एन्व्हायरमेंट तुमचं सुटेबल कदाचित असणार नाही, आणि एक तुम्हाला तिथे वावरण्यासाठी, एक सर्वाईव्ह करण्यासाठी स्वतःचं इनर स्ट्रेंथ वापरणं गरजेचं आहे, तरच तुम्ही तिथले ते जे काही तुमच्या मार्गामध्ये, करिअरच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येतात ते तुम्ही पार करू शकाल. ओके. आणि जर कोणी वर्क लेवलला तुमच्यावरती कोणी पॉवर गेम्स खेळत असेल, कारण हा काय पॉवर आहे ना, सिंह म्हणजे राजा आहे, सो हे हा ॲनिमल हा पॉवर दाखवतो. सो तुमच्या वर्क लेवलला जर कोणी तुमच्या विरुद्ध एक पॉवर गेम खेळत असेल तर तुम्ही एक जेंटल अप्रोच वापरा, की एक सातत्यपूर्ण तुम्ही एक जेंटल अप्रोच वापरा आणि एक इन्फ्लुएन्स करा त्या परिस्थितीला, असं आपण म्हणू शकतो. दुसरं हे कार्ड असं दाखवतो, आणि हिने तिचा जबडा, त्या सिंहाचा जबडा ओपन केलेला आहे. सो वर्क लेवलला तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही तुमच्या जिभेवरती ताबा ठेवायचा आहे. जरी कुठल्याही परिस्थितीला
तुम्ही तुमच्या विरोधात असेल एखादी परिस्थिती, तुम्ही ॲग्री नसाल त्या गोष्टीसाठी एखाद्या, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवणं गरजेचं आहे, असं आहे. असाही अर्थ होऊ शकतो. दुसरं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पर्सनल पॉवरला कनेक्ट करा. आधी तुम्ही तुमच्यातलं इनर स्ट्रेंथ काय ते ओळखा आणि मग नंतर तुम्ही केअरफुली प्लॅन करा की कसं काय तुम्ही आता तुमच्या वर्क लेवलला लीड करणार आहात. शांतपणे एक कंपॅशनली सगळ्यांना एकत्र घेऊन की एक सगळ्यांचं मन वळवून सगळ्यांना इन्फ्लुएन्स करून मग, पण त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःच्या एक पॉवर्स लक्षात घ्या, असं आपण म्हणू शकतो. फायनान्शियली जर आपण याचा विचार केला ना, तर एक तुम्ही तुमचे फायनान्सेस खूप एक छान प्रकारे मॅनेज केलेले आहेत आणि आता तुम्हाला त्याचे रिवॉर्ड्स मिळतील. तुम्ही असं एक, कारण हे काय म्हणते का, हे सातत्यपूर्ण करायचे कष्ट आहेत. सो तुम्ही पेशन्स ठेवला आहे, तुम्ही बरेच दिवस त्यावरती प्रयत्न केलेले आहेत, तुम्ही मॅनेज केले तुमचे फायनान्स खूप बरेच वर्ष किंवा असं म्हणता येईल, आणि आता तुम्हाला त्याचे रिवॉर्ड्स मिळतील, कारण हे पॉझिटिव्ह आहे कार्ड, असं आपण फायनान्सच्या बाबतीत म्हणू शकू. दुसरं म्हणजे एक असं पण म्हणता येईल की तुम्ही एखादं तुम्ही एक फायनान्सचा वापर करून एखादी मोठी गोष्ट परचेस करत आहात. फॉर एक्झाम्पल एखादं घर घेणं किंवा एखादं की एखादी मोठी की त्याला एक तुमचे बरेच फायनान्सेस वापरले जाणार आहेत, अशी एखादी गोष्ट तुम्ही वळवून घेत आहे, म्हणजे परचेस करताय, असाही एक हे दाखवता येईल. आता पर्सनॅलिटी टाईप या स्ट्रेंथची कशी असेल, तर स्ट्रेंथ जर कोणी रिप्रेझेंट करत असेल तर त्या व्यक्तीला एक मनाची ताकद असेल, त्या व्यक्तीकडे एक मनाची ताकद आणि एक धैर्य असेल. ती व्यक्ती खूप शांत, थंड स्वभावाची, छान एक अशी कुठे स्कॅटर्ड नाही आहे तिचे व्ह्यूज, म्हणता ना कलेक्टेड व्ह्यूज असं म्हणता येईल, की एक फोकस आहे ती कुठल्याही गोष्टीवरती, की असे एक काय म्हटलं बरं म्हणता येईल की निश्चितपणे माहीत आहे तिला कुठल्या गोष्टी काय करायचं आहे किंवा काय. म्हणजे कुठलीही एखादी अपोजिशन जरी आले समोरून किंवा कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन जरी आली तरी ती व्यक्ती खूप शांत राहणार आहे, थंड डोक्याने विचार करेल, कुठेही तिचे इमोशन्स असे पसरणार नाहीत, डिस्टर्ब नाही होणार. ती एक फोकसमध्ये त्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणता येईल. म्हणजे ती एक प्रकारे एखाद्या हंसाप्रमाणे की एक एलिगन्स आहे तिच्यामध्ये, एक राजहंस कसा असो तसं एखादा एलिगन्स आहे तिची त्या व्यक्तीमध्ये, असं. दुसरं म्हणजे एक तुम्ही कुठल्याही ऑब्स्टॅकल्स, हे स्ट्रेंथ कार्ड ती पर्सनॅलिटी जी कोणी स्ट्रेंथ दाखवत असेल ती कुठलंही ऑब्स्टॅकल असेल तिच्या लाईफमध्ये आलेला, कुठलाही सेटबॅक आला, कितीही एक परिस्थितीने एक फार वाईट दिवस जरी दाखवले तरी ती शांतपणे स्वतःचा एक स्ट्रॉंग कंडक्ट ठेवेल त्यावरती, भूमिका जी असेल ना की खूप ताकदीची असेल आणि त्यातून एक मार्ग काढेल. म्हणजे कितीही डिफिकल्ट सिच्युएशन जरी असेल, कितीही आजूबाजूला तिच्या एक चुकीची माणसं जरी असतील, चुकीचा विचार करणारी, तरी त्यातून ती योग्य तो मार्ग, शांतपणे योग्य तो मार्ग काढेल, अशा प्रकारची ही व्यक्ती असू शकेल. कुठल्याही परिस्थितीतून बाउन्स बॅक करणारी अशी एखादी व्यक्ती असू शकेल. सो आता आपण रिलेशनशिप आणि प्रेम यामध्ये स्ट्रेंथचं कार्ड काय सांगतं ते बघूया. तर तुम्ही जर ऑलरेडी समजा स्ट्रेंथचं कार्ड काय सांगेल, तुम्ही जर ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहात एखाद्या, आणि तर स्ट्रेंथचं कार्ड जर तुम्हाला आलं तर ते सांगतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात. तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहात ना त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतः एक कॉन्फिडंट आहात आणि एक पीसफुलनेस आहे तुमच्यामध्ये, की ते त्या सिच्युएशनमध्ये, त्या रिलेशनशिपमध्ये एक कितीही काही प्रॉब्लेम असतील तर त्याला वळवून घेण्यासाठी
एक कॉन्फिडन्स किंवा जो पीसफुलनेस आहे तो तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत जास्त कधी म्हणजे एक तुम्ही तुमच्या पार्टनरबाबत विश्वासू असाल असं आपण सांगू शकतो या कार्डवरून, स्ट्रेंथवरून. आणि दुसरं म्हणजे तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये जरी काही प्रयत्न असेल ना तरी तुम्ही तुमच्या पार्टनरचं मन वळवून घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कराल, सातत्याने प्रयत्न कराल आणि तुम्ही एक इन्फ्लुएन्स कराल त्या समोरच्या व्यक्तीला, असंही या कार्डवरून आपण सांगू शकू. दुसरं म्हणजे एक जरी तुमचे पार्टनर एक म्हणजे त्या व्यक्तीचं जरी एक वागणं चुकीचं जरी असेल तरी त्याने तुम्ही एक डिस्टर्ब होणार नाहीत. तुम्ही आपण असं म्हणू शकू की तुम्ही त्यातूनसुद्धा तुमची रिलेशनशिप चांगली डेव्हलप करण्याचा सातत्याने प्रयत्न कराल असं म्हणता येईल, जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर. आणि तुम्ही जर समजा एक प्रेमाच्या शोधात असाल तर स्ट्रेंथचं कार्ड सांगतं की तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा. सो मी सतत कायम म्हणजे एक जरी तुम्हाला कुठेही तितकंसं यश जरी मिळालं नाही तरी त्या दृष्टीने सतत काही ना काही प्रयत्न करत राहा. तुम्ही प्रॉपर ट्रॅकवरती आहात असंही सांगतं. तुम्ही आहात ते प्रॉपर ट्रॅकवरती आहात असंही हे दाखवतं. तुमच्या घरामध्ये इतर रिलेशनशिपमध्ये जरी काही विसंवाद असेल किंवा काय तरी एक तुम्ही थोडं स्ट्रॉंग हे कार्ड जर आलं तर ते एक तुम्ही स्वतः स्ट्रॉंग राहून एक ॲज अ मेडिएटरची भूमिका तुमच्यामध्ये असायला पाहिजे की सगळ्यांना सामावून घेणं, एक सपोर्ट देणं, त्यांचे ओपिनियन्स ऐकून घेणं आणि एक प्रॉपर डायरेक्शन त्यांना देणं या दृष्टीने की तुमची एक भूमिका ही मेडिएटरची असायला हवी तुमच्या घरामध्ये किंवा काय. दुसरं म्हणजे हे कार्ड सांगते की तुमच्या रिलेशनशिपमध्ये की तिथे एक बॅलन्स आणण्याची गरज आहे की कदाचित अजून एक असं सांगता येईल. आता हे ॲनिमल डिझायर्स आहेत ना. सो आपण असं अजून एक असा एक अर्थ यातून आपण रिलेशनशिपच्या बाबतीत असं म्हणू शकू की कुठलंही रिलेशनशिप असेल तर तिथे एक इमोशनल टच असणं गरजेचं आहे. कुठेतरी दोन व्यक्तींमध्ये कमिटमेंट असणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या बेसिक गरजा आहेत एखादं नातं टिकवून ठेवण्यासाठी किंवा जोपासण्यासाठी, तर त्यावरती फक्त एक फिजिकल अट्रॅक्शन ह्या गोष्टीने एक पडता कामा नये की फक्त ह्याच गोष्टी एक बघितल्या गेल्यात. ॲक्च्युअली इमोशनल इन्व्हॉल्वमेंट किंवा कमिटमेंट ह्या गोष्टी नजरेआड झाल्यात असं होता कामा नये. सो हा एक म्हणतात ना अलार्म ह्या कार्डने देता येईल नात्यासंबंधाबाबत. दुसरं आता आपण स्पिरिच्युअल रिडिंगचा विचार केला तर स्ट्रेंथ कार्ड हे सांगतं की तुम्ही एक हायर अवेअरनेसपर्यंत एक पोचण्यासाठी, एक्सप्रेस होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय असं म्हणता येईल. कारण तुम्हाला जेव्हा एक कनेक्टिव्हिटी जेव्हा हवी असेल, अनकॉन्शियस सबकॉन्शियस मनाची जेव्हा कनेक्टिव्हिटी हवी असते तेव्हा तुम्हाला ती गोष्ट सहजपणे कोणालाही शक्य होण्यासारखी नाही आहे. ती आपल्या अंतर्मनाचं एक मागोवा घेणं, कारण त्याला खूप एक मेडिटेटिव्ह पॉवर लागते. खूप बरेचदा मेडिटेशन करावं लागतं, सातत्यपूर्वक प्रयत्न करावे लागतात, तर एखाद्या व्यक्तीला आपल्या सबकॉन्शियस मनाचं एक कनेक्टिव्हिटी मिळू शकते. सो एक जेव्हा तुम्हाला या हायर रिल्मची किंवा एक हायर अवेअरनेसची किंवा ह्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ह्याच्याशी जेव्हा तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी हवी असेल, जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीच्या मार्गावरती आहात तर त्यासाठी एक तुमचे जे रॉ इमोशन्स आहेत ना त्यांना एक वळवावं लागतं. तुमचे काही गोष्टींचा एक आपलं पथ्य पाणी, आपले आचार विचार, आपला रोजच्या सवयी या सगळ्यांना मुरड घालावी लागते. एक डिसिप्लिन आणावं लागतं आपल्या आयुष्याला. सो ती एक प्रकारे कठीण गोष्ट असते. त्यामुळे हे जे आपले रॉ इमोशन्स आहेत या सगळ्या गोष्टींना वळवावं लागतं. सो तिथे
त्या स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये आपण असं म्हणू शकतो की हे की तुम्ही ते करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी होत आहे असं ह्या कार्डवरून दिसतं आहे असं. आणि दुसरं म्हणता येईल की जेव्हा आपल्याला एखाद्या अध्यात्माच्या मार्गावर पुढे जायचं असतं तेव्हा ही कुठलीही प्रकारची भीती किंवा इगो या गोष्टी त्यामध्ये पुढे येता कामा नये. सो या कार्डवरून तुम्ही असं सांगू शकता की आता त्या गोष्टी कुठेही तुमच्या अध्यात्माच्या मार्गावरती नाही आहेत. मीन्स तुम्ही एक प्रॉपरली तुमची जी ऊर्जा आहे ती चॅनलाइज केलेली आहे एक हायर ह्याच्यासाठी पर्पजसाठी असं आपण स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये म्हणू शकतो. सो आपलं अपराईट झालं, रिव्हर्स झालं, स्पिरिच्युअल मिनिंग झालं. शॅडो मिनिंग मी तुम्हाला म्हटलं, शॅडो मिनिंग हे जेव्हा स्प्रेड जसा असेल त्याप्रमाणे आपण बघायचं. स्प्रेड हा पॉझिटिव्हनेसकडे वळतो आहे, तर शॅडो मिनिंग म्हणजे तुमच्या मनाची अवस्था चांगली आहे. तुम्हाला स्प्रेडमध्ये जर पॉझिटिव्ह आउटकम दिसत आहे तर समजायचं की शॅडो कार्ड हे चांगले, तुमच्या मनाची अवस्था, तुमचं सबकॉन्शियस माइंड हे पॉझिटिव्ह आहे. सो मग तिथे तुम्ही तुमचे एक पॉझिटिव्ह जे आहेत अपराईट मिनिंग्स किंवा तुमची पर्सनॅलिटी टाईप हा तुम्ही वापरू शकता, त्याचे मिनिंग तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला असं कळलं की स्प्रेडमध्ये आउटकम हे नकारात्मक आहे, तर मग शॅडो मिनिंग आपण त्या दृष्टीने विचार करायचा, रिव्हर्स मिनिंगच्या दृष्टीने विचार करायचा. स्पेसिफिक असा शॅडो मिनिंग सेपरेटली काही नसतं, ते आपण त्या परिस्थितीप्रमाणे, सिच्युएशनप्रमाणे वापरायचं असतं. पर्सनॅलिटी टाईप झालं, करिअर, फायनान्स, लव्ह, रिलेशनशिप झालं. आता आपण हेल्थ आणि वेलबिंग बघूया. हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टीने जर आपण विचार केला ह्या कार्डचा, तर हे कार्ड सांगतं की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही फिट आहात आणि एक हेल्दी पर्सन आहात असं आपण मानू शकतो. कारण हे कार्ड पूर्ण पॉझिटिव्ह आहे. इथे ते स्ट्रेंथ आहे, तिच्याकडे ते आहे. म्हणजे हे कार्ड जर तुम्हाला आलं म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही फिट आहात, हेल्दी आहात. तुम्ही एक सेल्फ डिसिप्लिन वापरताय, सातत्यपूर्ण डिसिप्लिन आहे. म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट सातत्यपूर्ण करता, सतत करता, आणि तीसुद्धा हे सतत करते त्याचं मन वळवून घेण्यासाठी किंवा त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सिंहाला. सो याचा अर्थ तुम्हीसुद्धा सेल्फ डिसिप्लिन आहात. कुठल्याही प्रकारच्या बॅड हॅबिट्स असतील तुमच्या त्याच्यावरती किंवा कुठल्याही तब्येतीच्या काही तक्रारींवरती बाबत तुम्ही एक स्वतःला एक डिसिप्लिनमध्ये ठेवलेला आहे. जर हेल्थ इश्यू जर काही असेल ना, तर मग हे कार्ड तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचे इनर स्ट्रेंथ वापरा त्यातून बाहेर पडण्यासाठी. जेवढी तुम्ही तुमची आत्म्याची ताकद वापराल, कारण मी तुम्हाला म्हटलं ना, सूर्य हा आत्माकारक आहे, तो मरणाच्या दारावरून सुद्धा माणसाला परत घेऊन येऊ शकतो. सो आत्म्याची ताकद आहे ही कुठल्याही परिस्थितीवर येऊन मधून आपल्याला बाहेर आणू शकतो. फक्त नुसतं औषधांचा उपयोग नसतो, आपल्या मनाची पण ताकद, ती आत्म्याची ताकद पण लागते, तीच माणसाला लवकरात लवकर बरं करत असेल. मन जर नकारात्मक असेल तर नुसती औषध घेऊन काही फायदा नसतो. तसं आपण एखाद्या हेल्थच्या दृष्टीने जर आपण जेव्हा रीडिंग करतो ना, तेव्हा आपण असं सांगू शकतो की तुम्ही तुमची इनर स्ट्रेंथ जी आहे, आत्मिक पॉवर आहे ना, ती जागवा. आणि जेव्हा तुम्ही एकदा का कनेक्ट झाला तुमच्या एक पॉवरला त्या, तर तुम्ही एक चांगली पोझिशनमध्ये याल. तुमची हेल्थ पोझिशन खूप चांगली होईल. एक तुम्ही लवकरात लवकर त्यातून बाहेर पडण्याचा विचार करू शकता. आणि एक दोन्ही प्रकारे होईल ते. एक बाहेरून सुद्धा तुमची हेल्थ सुधारेल, पण एक आत्म्याची पॉवर असेल ना, तर तुम्ही मनातून सुद्धा आनंदी राहाल, मनातून सुद्धा एक शांत राहाल, सॅटिस्फाईड राहाल, एक कुठल्याही प्रकारची भीती नसेल, कॉन्फिडंट राहाल की आपण यातून बाहेर पडू, कधी ना कधी बाहेर पडू. सो हे आपण यावरून सांगू शकतो. दुसरं म्हणजे हे कार्ड आलं की तुम्ही सांगू शकता की तुम्ही या गोष्टीवरती कंट्रोल मिळवणार आहे. तुम्ही तुमच्या आजारावरती काही करून कंट्रोल मिळवणार आहे. फक्त तुम्ही योग्य मार्गावर आहात, तसंच सातत्यपणे जे काय आहे तुमचे औषधं किंवा जे काय डाएट प्लॅन आहे ते प्रॉपर घेत चला. तुम्ही यातून डेफिनेटली बाहेर पडणार असं आपण म्हणू शकतो. दुसरं
हे एखाद्या आजारपणातून बाहेर पडणं असं दाखवतंच. दुसरं म्हणजे एक तुम्ही एखादी चुकीच्या सवयी आहेत त्या मोडून काढताय असं हे आपण हे कार्ड दाखवतो. एक सायकोलॉजिकली जर विचार केला तर आपण तुम्ही तुमचा एक मॅस्क्युलिन आणि फेमिनन एनर्जी यांचा एक बॅलन्स क्रिएट करताय. या दोघांमध्ये एक बॅलन्सिंग आणण्याचा प्रयत्न करताय असं आपण एक सायकोलॉजिकल मिनिंग याचं काढू शकतो. कारण तिच्या इथे हे इन्फिनिटीचं साईन आहे. सो ती बॅलन्स आहे. तिचं कॉन्शियसनेस अनकॉन्शियस ह्याच्यामध्ये ताळमेळ आहे. आज ह्या कार्डवरून जर आपण हेल्थ इश्यू कुठले असताल तर ते आपण असं सांगू की ओव्हरबर्डन जे होतात ना कामाच्या ठिकाणी, खूप ओव्हरबर्डन, एक्झॉशन होणं, त्याच्यामुळे जे हेल्थ प्रॉब्लेम होतात ते किंवा चुकीची लाईफस्टाईल वापरून चुकीच्या सवयींनी जे एक प्रकारचे आजारपण आपल्याला भोगावे लागतात, ते आजारपण हेल्थ इश्यू या कार्डमुळे दिसतात. दुसरं म्हणजे सूर्य रिप्रेझेंट करतो. सो हार्टशी रिलेटेड तुमचा बॅक, मी म्हटलं ना मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुमचा स्पाईन, एक पाठीचा कणा, हार्ट याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा मग एक सर्क्युलेशन, एक तुमची वायटॅलिटी, एक बरगड्यांसंबंधी आजार होऊ शकतात, हेल्थ इश्यू असं. म्हणजे रिवर्स वगैरे असेल ना तर त्या दृष्टीने आपण त्याचा अर्थ लावू शकतो. करिअरचा विचार केला ना तर प्राण्यांची काळजी घेणारे जे करिअर्स असतात ना ते या कार्डवरून दिसतात. दुसरं म्हणजे डेंटिस्ट दिसतात, डेंटिस्ट. दुसरं कारण हे ती असा जबडा ओपन करून बघ तिने तो त्या सिंहाचा जबडा ओपन केला ना, म्हणून या कार्डवरून डेंटिस्ट हे करिअर दिसतं. दुसरं ह्युमन रिसोर्सेस हे करिअर दिसतं. सो आता आपलं पॉसिबल हेल्थ इश्यू झालं, ऑक्युपेशन झालं, प्रोफेशन झालं. हे जे आहेत कॉम्बिनेशन्स विथ अदर 77 कार्ड्स, हे तर सगळे कार्ड्स आपण शिकल्याशिवाय आपण नाही करू शकत. सिम्पली एका कार्डचा माझे अर्थ माहीत आहे, बाजूच्या कार्डचा पूर्ण अर्थ माहीत नाही तर आपण ते कॉम्बिनेशनचे आपण वेगळे लेक्चर घेऊ. ते फार लेंदी आहेत आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल. दुसरं म्हणजे नंबर ऑफ ऑकरन्सेस, तर स्ट्रेंथ कार्ड हे एकच आहे. नंबर ऑफ ऑकरन्सेस हे आपण मायनर अरकाना, ते सुद्धा कोर्ट कार्ड्सबद्दल आपण बोलू शकतो. कारण कोर्ट कार्ड्समध्ये 4 किंग आहेत, 4 क्वीन आहेत, 4 पेजेस आहेत, 4 नाईट्स आहेत. सो ते किती येत आहेत, एका स्प्रेडमध्ये 2 किंग आले, 2 क्वीन आले, तर त्यावरून तो आपण त्यांचे अर्थ होतात. सो स्ट्रेंथचं कार्ड हे एकच आहे पूर्ण सेटमध्ये, त्यामुळे इथे तो हा प्रश्न लागूच होत नाही. दुसरं, ह्या कार्डची प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजिकल घरामध्ये प्लेसमेंट ती आपण सेपरेटली बघायचे, कारण ते फार लेंदी आहे आणि ते एका वाक्यात डिस्कस होण्यासारखं नाही आहे. दुसरं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकल हाऊसेस मला पहिल्यांदा डिस्कस करावे लागतील, त्याची एक वेगळी सिरीज बनवेन. सो आज आपण हा स्ट्रेंथ हे कार्ड पूर्ण केलेलं आहे. तसं हे जास्त काही याचं डिफिकल्ट नाही आहे, म्हणजे त्याचे हे डिटेलिंग पण जास्त नाही आहे ना, सरळ सोट अर्थ आहेत त्याचे. हे नंबरचे जे अर्थ आपण लक्षात ठेवले तर बऱ्यापैकी आपल्याला या कार्डची आयडिया येऊ शकते. म्हणजे याचे काही फारसे डिफिकल्ट अर्थ नाही आहेत. सहजपणे आपण करिअर किंवा रिलेशनशिपमध्ये हे अर्थ वापरू शकतो. मग इतर कार्डच्या मनाने हे बऱ्यापैकी एक छान सोपं कार्ड आहे म्हणता येईल असं. सो आपला आज स्ट्रेंथ कंप्लीट होतो आहे. याच्यानंतरचं कार्ड आपण बघू. या 2 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा ट्राय करते, कारण अर्लियर फार गॅप झालेला आहे. पण आपल्याला इतर कार्ड्स पण डिस्कस करायचे आहेत, तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ करते मी, कारण आपल्याला इतर कार्ड्सची माहिती यासोबतची आणि ती एक स्टोरी आपल्याला ऐकायची आहे, तर ती जवळजवळ एक अर्धा तासाचा होईल. त्यामुळे त्याचा मी एक वेगळा पार्ट 2 करून अपलोड करेन. सो आज आपण इथे थांबूया. सो महत्त्वाचा भाग आपल्याला झालेला आहे. ओके, तो आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.